Okay, so we are live now. Hi Harshal, hi Shreyas. Shreyas तू आलास, बरं वाटलं बघून तुला. हाय श्रद्धा, हाय ऋतू, हाय अपूर्वा, हाय स्नेहा. ओके. हॅलो. हाऊ आर यू? आम रिअली गुड. आणि आज ना इतका सुंदर पाऊस पडतोय ना आमच्या इथे. मी आता ऍक्च्युली कोल्हापूरमध्ये आहे. सो येस. खूप सुंदर वातावरण आहे. थोडंसं कदाचित तुम्हाला लोकांना आता लाईट्सचा माझ्या इथे थोडा तुटवडा नाही, तू दिसेल परफेक्ट काही आहे. लोकांनंतर. यू आर परफेक्ट. पण तुझी एकदम एकदम परफेक्ट आहे. सो बिंग लॉंग आपण असं भेटतोय ऑन स्क्रीन. थोडस मॅनेज. येस, शुअर. पण सो वातावरण खूप सुंदर आहे. म्हणजे खूप दिवसांनी खूप छान वाटतंय की इतका सुंदर पाऊस पडतोय आणि आज छान लाईव्ह चाललोय आपण. सो आज ऍक्च्युली लेट्स इंटरॅक्ट विथ द पीपल. काय काय म्हणतात पाहूया. येस, नक्कीच. पाचचं आपलं सेशन एकदम रिक्वेस्टेड सेशन आहे. बऱ्याच दिवसापासून एव्हरीवन वॉन्टेड दिस सेशन टू हॅपन आणि इवन आय वॉन्टेड दिस सेशन टू हॅपन विथ यू आणि फायनली वी आर हिअर. आणि टॉपिक खूपच खूपच छान आणि खूप रिक्वेस्टेड टॉपिक होता. बऱ्याच लोकांकडनं हा टॉपिकची रिक्वेस्ट आली होती. बस आता राईट. कंडिशन अशी आहे की ह्याच्यामध्ये कुठला तरी सपोर्ट किंवा कुठला तरी एक गाईडलाईन सगळ्यांनाच हवी असते. बिकॉज वी आर सीइंग की राईट. कंडिशन किती वर्स्ट आहे. सो बिंग अ डॉक्टर राईट. मलाही असं वाटतं की आपण ह्या टॉपिक पासून इन्स्टा लाईव्ह घ्यायला सुरुवात करूया. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना नक्कीच हेल्प होईल असं मला वाटतं. माय नाही फर्स्ट कसं क्वेश्चन माझेही काही पेशंट्स असतात की जे रेग्युलरली मला कॉल करतात, माझ्याशी बोलतात आणि म्हणतात दरवेळी की डॉक्टर आता घरी बसून खूप कंटाळा आलाय, आता थोडंसं स्ट्रेस फील व्हायला लागलेला आहे आणि सुचत नाहीये. मग लोकांचा लेथार्जी, आळशीपणा वाढत चाललेला आहे घरी बसून आणि त्याच्यामुळे कुठेतरी ते मेंटली खूप डिस्टर्ब होत आहेत आणि मग दरवेळी असं असतं की डॉक्टर काय आपण करू शकतो की असं. सो मग मलाही जेव्हाही मी आता ही पोस्ट टाकली होती की आपण असं असं मेंटल हेल्थ वरती आज बोलणार आहोत, तर त्यावेळी खूप लोकांचे छान छान रिस्पॉन्स आले. आय होप आज सगळ्यांनी त्यांनी जॉईन केलं असेल. सो लेट्स सी. येस. सो बेसिकली माझा पहिला प्रश्न तुला हा आहे की यू बिंग अ प्रॅक्टिशनर, यू बिंग अ आयुर्वेदिक डॉक्टर आणि तू खूप छान काम करते असं तर मला माहितीच आहे. तर जेव्हा पेशंट तुझ्याकडे अप्रोच करतात, बिकॉज यू डील मोर विथ हेल्दी लाईफस्टाईल आणि योगा आणि झुंबा अँड ऑल, सो पेशंट तुला येस. अप्रोच करते मेंटल स्ट्रेससाठी. सो हाऊ डू यू गाईड दॅम? तू काय त्यांना सांगते किंवा कसं आपण हे मेंटल पीस जे आहे ते अचीव्ह करायला पाहिजे? हाऊ डू यू गाईड युअर आता पेशंट? कसं आहे ना, जशी आपली हाताची 5 बोटं असतात, तर तसंच प्रत्येक व्यक्तीच्या आहेत ना, तऱ्हा वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते आणि याच्यामध्ये आपण प्रत्येकाला आपण सेम गाईडलाईन नाही देऊ शकत. सो करेक्ट. कसं असतं की बेटर आपण असं असतं की ज्यावेळी पेशंट येतो, सो त्यावेळी ते आपल्याशी इंटरॅक्ट करतात. मग सकाळी किती वाजता उठतायत, ते रात्री झोपेपर्यंत त्यांचं पूर्ण रुटीन मी ऐकून घेते. मग मे बी किती चपाती खातायत, किती भात खातायत, सकाळी उठतायत किती वाजता, रात्री झोप चांगली लागतीये का त्यांना, मग दिवसभरामध्ये काही फिजिकल ऍक्टिव्हिटीज होत आहेत का त्यांच्या, एक्सरसाइज केला जातोय का. मग त्यावेळी हे एकदा प्रॉपरली पेन डाऊन केलं जातं. मग त्यावेळी मग मी त्यांना सजेस्ट करते की हे पहा, आपण आता या गोष्टींमध्ये आपलं तसं तर सध्या घरी बसलोय आपण, सो रुटीन मध्ये जास्त काही फारसा फरक नाहीये. लोक उठतायत निवांत, नाश्ता करतायत, मग पुन्हा टीव्ही पाहतील, मग पुन्हा लंच करतील, मग पुन्हा टीव्ही पाहतील, काही लोक झोपतात निवांत आणि मग बरोबर. हे जे करत राहतात ना, तर या गोष्टींमुळे होतं असं की इंटेक खूप सारा चाललेला आहे, पण त्याचा वापर होत नाहीये होत आणि नाही. वापर न करेक्ट. झाल्यामुळे शरीर आपलं दमतच नाहीये आणि दमत बरोबर. नसल्यामुळे रात्री त्याला झोपच येत नाहीये आणि मग ही करेक्ट. रात्रीची झोप त्यांची अडकून राहून हे राहून मग कुठेतरी त्यांना असं वाटतं, अरे मला रात्री झोप का नाही येते, मग मला करेक्ट. काहीतरी झालं का, मग मला इन्सोम्निया झालाय का, मग मला हे करेक्ट. होतंय का, मग नको ते विचार त्यांचे चालू होतात.
सो मग बेटर मी तर सजेस्ट असंच करते त्यांना की पहिल्यांदा तुमचं पहिलं रुटीन लिहून घेऊन आधी त्यांचा कॅलरी काउंट दिवसभराचा किती चाललेला आहे आणि बरोबर. ब्रेकफास्ट मध्ये काय खातात, त्यांचा लंच काय चाललेला आहे, तो तितका गरजेचा आहे का, हे आधी त्यांना बरोबर. सजेस्ट करतो आपण. आणि त्याच्यानंतर मग एक्सरसाइज त्यांना ऍड करतो. आता एक्सरसाइज ऍड करताना आपण काही लोकांना फक्त योगाच सांगतो आपण, मग काही लोकांना आपण म्हणतो की तुम्ही झुंबा पण ऍड करा, थोडंसं फन बरोबर. ऍक्टिव्हिटी होऊन जाते तुमची, सो कॅलरीज बर्न आउट होतात. मग काही लोकांना पॉवर योगा सजेस्ट करतो, काही लोकांना मजल्स साठीचे एक्सरसाइजेस सांगतो आपण. सो डिपेंडिंग अपॉन द पर्सन त्याला त्याचे आपण लाईफस्टाईल त्यांना चेंज करून देतो. अगदी महत्वाचं आहे, कारण आपल्या लोकांना अवेअरनेस स्प्रेड करायचा आहे की प्रत्येक जसा माणूस वेगळा आहे, सेम तशी त्याची ट्रीटमेंट हा पार्ट जो आहे तो वेगळा राहतो. जे काही डाएट चार्ट आहे, जे काही एक्सरसाइज आपण सांगतो ते कम्प्लीट वेगळे राहतात. हे प्रत्येकाने आपल्याला सांगायचं आहे. आपलं मोटिव्ह आहे ह्या ओव्हरऑल लाईफ सेशनचं. बरोबर असं आहे. मला सांगितलं की बरोबर आता आपण सगळे लॉकडाऊन कॉमन मॅन सगळे लॉकडाऊन मध्ये आहेत, त्याच्यामुळे घरी फिजिकल ऍक्टिव्हिटी जी आहे ती टोटली कमी झाली आहे. आणि जरी घरी असेल, वेळ जरी बरोबर असेल तरी एक्सरसाइज करायला थोडंसं कंटाळा करतात, थोडंसं एक नाही होत एक्सरसाइज. त्याच्यामुळे काय होतं, तर वेट गेन होतं आणि तुमचं माइंड डायव्हर्ट होत नाही. ह्याच्या गोष्टी तर नाहीतच. सो बेसिकली जेव्हा तुम्हाला मेंटल पीस हवं असेल किंवा तुमची मानसिकता जी आहे, तुमचा मेंटल स्ट्रेस आहे तो कमी करायचा असेल, तर तुम्हाला तुमचा वेळ जो आहे, तुमच्या दिवसभराचा वेळ जो आहे तो कुठेतरी पॉझिटिव्हली इन्व्हेस्ट करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे तुमचे हॉबीज झाले, बरोबर तुम्हाला आवडत असेल, इफ यू आर जर्नलिंग द थिंग्स, तुम्ही जर्नल घेत असाल तर ह्या गोष्टींकडे फोकस थोडासा जास्त ठेवला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर बिकॉज एक आत्ताची कंडिशन आहे त्याच्यामध्ये लॉकडाऊन असणं किंवा घरी बसणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जेवढं बाहेर जाणं टाळाल तेवढं ते तुमच्या हेल्थसाठी, आपल्या कम्युनिटीसाठी आणि ओव्हरऑल आता कोरोनाला फाईट करण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. हे तर मी नक्कीच सगळ्यांना सांगू बरोबर शकते. सेकंड मला तुला असं राईट विचारावंसं वाटतं की एक्सरसाइजचा रोल किती इम्पॉर्टंट आहे, किंवा याच्यामध्ये एक्सरसाइज किंवा योगासनं आहेत किंवा प्राणायाम झाले किंवा बेसिक ब्रीदिंग जरी एक्सरसाइज झाले तर ते किती महत्वाचे वाटतात तुला, किंवा तू काय सांगतो आपल्या व्ह्युअर्सना त्याच्यामध्ये? आता सिंपल प्राणायाम म्हटलं किंवा सिंपल ब्रीदिंग एक्सरसाइज जरी आपण म्हटले तर ब्रीदिंग एक्सरसाइज मध्ये काय होणार आहे की तुमच्या शरीरामध्ये जो ऑक्सिजनचा इंटेक आहे तो जास्त वाढणार आहे. आता डेली बेसिसला मी ज्या पद्धतीने बसले, आपण एक नॉर्मल ब्रीदिंगचा पॅटर्न चालू आहे आपला, पण ज्यावेळी बरोबर. आपण डीप ब्रीदिंग करत राहतो तर त्यावेळी शरीरातली ऑक्सिजनची व्हॅल्यू आपली वाढते. आणि एकदा ऑक्सिजन सध्या आता किती महत्वाचं आहे, लोक प्रत्येक वेळी जाऊन SpO2 चेक करत राहतात की माझी ऑक्सिजनची लेवल बरोबर आहे का, बरोबर आहे. सो तिला जर मेंटेन ठेवायचंय तर नक्कीच ब्रीदिंग एक्सरसाइज आता सध्याच्या कंडिशनमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. सध्याचीच कंडिशन नाही पण रेग्युलर वेज पण, ज्यावेळी कोरोना नसेलही कोणाला किंवा ही जेव्हा आपण सगळे लोक कोरोना मुक्त होऊ तर त्यावेळी सुद्धा तुम्ही हे एक्सरसाइजेस चालू ठेवले पाहिजेत. कारण बाहेरची जी पोल्युशनची कंडिशन आपण बघतो तर त्या कंडिशनमध्ये बेटर नेहमी आपले ब्रीदिंग एक्सरसाइज, नॉर्मल एक्सरसाइज, कार्डिओ सेशन्स हे तुमचे चालू राहिले पाहिजेत. आता हे का चालू राहिले पाहिजेत, एखाद्या व्यक्तीला जर फक्त एकाच माणसाचं काम करायची सवय आहे आणि अचानक त्याला 10 माणसांचं काम करावं लागतंय तर पहिला एक दिवस तो नॉर्मली काम करेल, मग 2 दिवस तो नॉर्मली काम करेल, पण तिसऱ्या दिवशी ना तो दमेल आणि म्हणेल की हात वरती करून म्हणेल मला आता जमणार नाहीये करायला. सेम जर माझ्या हृदयाला एक्स्ट्रा काम करायची सवय आहे, बरोबर. थोडक्यात एक्सरसाइज करून ज्यावेळी त्याची पंपिंग कॅपॅसिटी आपण वाढवतोय, ज्यावेळी त्याला आपण सवय लावतोय की हा तुला हे इतकं पण एक्स्ट्रा काम करणं गरजेचं आहे आणि इन फ्युचर तुला तयार राहणं गरजेचं आहे. सो हे जर सुरुवातीपासूनच आपलं हृदय तयार असेल तर कधीही कोणतीही इमर्जन्सी आली, अचानक काही मानसिक धक्के बसले, आपल्याला काही शारीरिक धक्के बसले, खूप साऱ्या गोष्टी असतात, फायनान्शियल इश्यूज असतात, इमोशनल इश्यूज असतात, सो त्यावेळी आपलं हृदय तितकं स्ट्रॉंग आहे का तर हे आपण पाहणं खूप गरजेचं आहे. सो बेटर आपण आपले एक्सरसाइजेस नेहमी चालू ठेवणं गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच. खूप आय छान होप सांगितलंस हा तू. पॉइंट कारण क्लिअर कसं झालेला आहे. आता आता आपण बघतोय की पेशंट इन द सेन्स जे सामान्य लोक आहेत, नागरिक आहेत, तर ते खूप पटकन घाबरतात. असं न करता जर बरोबर आपण काही कंडिशन आपण फेस करतो आहोत किंवा कुणाच्या घरी जर समजा कोरोना पेशंट पॉझिटिव्ह आला, सो बरोबर स्ट्रेसमध्ये न घेता आपण काय करायला पाहिजे, इफ यू आर नॉट गेटिंग एनी सोल्युशन देन यू शुड आस्क ऑर यू शुड अप्रोच युअर डॉक्टर. ते नक्कीच तुम्हाला हेल्प करू राईट शकतील. राईट आणि कसं की जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये येतात तर त्याच्यामध्ये तुमचं BP वाढलेलं असतं,
तुम्ही डिसिजन पॉवर तुमची जी आहे ती थोडीशी हॅम्पर झालेली असते. आणि ह्याचा परिणाम बरोबर. काय आहे हेल्थवरती, तुमच्या माइंडवरती, तुमच्या बॉडीवरती, तर हा होतच आहे. सो स्ट्रेसमध्ये न बरोबर. येता अप्रोच टू सम डॉक्टर किंवा जे काही तुम्हाला सजेशन देऊ शकतात, प्रॉपर वेमध्ये जे गाईड करू शकतात, तुम्ही नक्कीच अप्रोच करणं हे खूप महत्वाचं राहतं. डॉक्टर मला वाटतं आपल्याला क्वेश्चन आलाय फर्स्ट की येस. फूड इज रिलेटेड टू हेल्थ अँड ऑल्सो विथ मेंटल. अच्छा, त्यांचा क्वेश्चन असं आहे की मेंटल स्ट्रेस रिलेटेड फूड आपण जे इंटेक करतो तर ते आपल्या हेल्थ आणि मेंटल स्ट्रेस रिलेटेड आहे का, आणि ओके. सो व्हॉट विल यू सजेस्ट ॲज अ डाएट अँड वर्कआउट. ओके, सो खूप छान प्रश्न आहे हा. ओके. मला वाटतं बऱ्याच लोकांना याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. बरोबर. तर आयुर्वेदामधला नक्की. एक सूत्र आहे की नास्ति रोगम, म्हणजे अग्नीचा जर विकृत असेल तर सगळे रोग होतात. जर अग्नी प्राकृत असेल तर तुम्हाला कुठलाही रोग होणार नाही. आता अग्नी याचा अर्थ काय, बरोबर. तर तुमची डायजेस्टिव्ह फायर, जर आपण सोप्या भाषेमध्ये जर विचार केला तर तुमची डायजेस्टिव्ह फायर कधी चांगली असेल, जर तुमचं प्रॉपर एक डाएट पॅटर्न असेल, तुम्ही एक हेल्दी डाएट फॉलो करत असाल, तुमचे फूड टायमिंग जर प्रॉपर असतील, तर तुमचं जे काही तुम्ही जे काही खाताय ते प्रॉपर डायजेस्ट होणार आहे. आणि त्याच्यामुळे तुमचं जे बॉडी बरोबर. मेकॅनिक्स आहे ते प्रॉपर राहणार आहे. आणि आयुर्वेदामध्ये अजून एक बरोबर. दुसरं एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली की आपलं माइंड जे आहे किंवा आपलं हेल्दी माइंड जे आहे, हेल्दी स्टेट जे आहे माइंडचं, तर ते बनण्यासाठी आपलं हेल्दी बॉडी असणं किंवा हेल्दी माइंड रिसाइड्स इन हेल्दी बॉडी. वी ऑल नो दॅट कोट. ठीक आहे, हे आपल्या आयुर्वेदामध्ये पण सांगितलं आहे. तुमचं माइंड तेव्हाच पॉवरफुल असेल जेव्हा तुमचं ओव्हरऑल शरीर जे आहे, तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम झाली, तुमचे इतर जे काही सिस्टम झाले ते जेव्हा हेल्दी असतील तेव्हा तुमचं माइंड हेल्दी असणार आहे. सो एव्हरीथिंग इज रिलेटेड ईच अँड अदर थिंग्स ऑफ द बॉडी, किंवा तुमचं डाएट जे आहे तेच तुमचं बॉडीला सपोर्ट करणार आहे, तेच तुमचं हेल्दियर माइंडला सपोर्ट करणार आहे. सो मला वाटतं तुझ्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच तुला मिळालं असेल की डाएट पॅटर्न चांगलं ठेवणं, तुमची डायजेस्टिव्ह फायर जी आहे, तुमची जी अग्नी आहे ती चांगली ठेवणं खूप महत्वाचं आहे. करंट कोरोना कंडिशन मध्ये आपली मला एक इम्युनिटी आहे. याला एक सिंपल उदाहरण देऊ शकते मी की तुमचं फूड तुमच्या बॉडीसाठी किती इम्पॉर्टंट आहे यासाठी. डॉक्टर ऋतुजा, तुमच्याकडे आता स्कूटी चालवता तुम्ही की बाईक चालवता, काय आहे, किंवा घरी कार कोणती आहे तुमच्या? स्कूटी सध्या तरी स्कूटी आहे. बरं. सो सध्या जी काही तुम्ही स्कूटी वापरताय तर त्या स्कूटीमध्ये तुम्ही काय इंधन म्हणून किंवा ऍज अ हे काय फ्युएल म्हणून काय वापरताय? पेट्रोल. ओके. आता सपोज जशी कोरोनाची कंडिशन आली आहे तसं एखाद दिवशी चुकून असं होऊ नये कधी की पेट्रोल संपलं, या पूर्ण धर्तीवरचं ना पेट्रोल संपलं, तर त्यावेळी मी तुम्हाला म्हटलं की एक काम करा, डिझेल वापरा, आता तुम्ही वापराल का बरं? नाही, आपण असं नाही करू शकत. जी गोष्ट गरजेची आहे तीच जाणं अपेक्षित आहे. असं आहे. बरोबर. सो आपण आपली जी स्कूटी असते, ऑन अन ऍव्हरेज प्राइस तिची एक 60-70 हजारापर्यंतची असते. सो त्या एका 60-70 हजारच्या गाडीसाठी आपण जर इतका विचार करतो की बाबा नाही, तिला पेट्रोल लागतं तर आपल्याला तिला पेट्रोलच टाकायचं आहे, तर इमॅजिन आपलं शरीर जे इतकं किमती आहे तर त्याला आपण विदाऊट काय म्हणतो, तुम्हाला जे गरजेचं आहे ते न खाता जर आपण दुसऱ्या गोष्टी खातो, थोडक्यात जास्त तळलेले पदार्थ खाल्ले जातात, कंटिन्यू एकाच तेलामध्ये कंटिन्यू तळलेले पदार्थ खाल्ले जातात, पॅकेज्ड फूड असतात किंवा जे इन्स्टंट बनणाऱ्या गोष्टी असतात, तर या जर गोष्टी ज्या गरजेच्या नाही आहेत आपल्या शरीराला, की जे आपल्याला माहिती आहे, म्हणजे आता मला गरजेचं नाही आहे की बाबा तुम्हाला सांगितलं पाहिजे की हे फूड खूप चांगलं आहे, ते फूड खूप खराब आहे, कारण आताची जी काही आपली पिढी आहे ना, किंवा आपले जे पुढची जनरेशन येणारी आहे किंवा जे आधीच्या जनरेशन्स आहेत, आता जो सगळ्यांना माहितीये की सुंदर आहार काय असतो, जो हलका फुलका आपल्या शरीराला चांगला पचतो आणि आपल्या शरीराचा अग्नी चांगला ठेवतो, जे खाल्ल्यानंतर मला आळशीपणा न येता मला एनर्जी येते, तर हा आहार हा एकदम सुंदर आहार आपल्या शरीरासाठी असतो. तर जर आपण आपल्या 60-70 हजाराच्या एका स्कूटीसाठी जर इतका विचार करतो की तिला पेट्रोल लागतं तर मी तिला पेट्रोलच देणार, तर आपले जे काही किमती शरीर आहे तर या किमती शरीराला मला नाही वाटत की आपण इतकी रिस्क घेतली पाहिजे म्हणून. बरोबर. हा मुद्दा तर खरं थोडा पुढे होता, पण तू सुरुवातीलाच सांगितला त्याच्यामुळे एकदम स्टार्टिंगला एकदम भारी झालीये. आपण खरंच खूप अंडर एस्टिमेट करतो शरीर जे आहे ना, आपण खूप अंडर एस्टिमेट करतो. आपण प्रायोरिटीज जे आहे त्या बाकीच्या गोष्टींकडे, मटेरियलिस्टिक गोष्टींकडे किंवा बाह्य शरीराला एक्सटर्नल जे आहे तिकडे आपण खूप इन्व्हेस्ट करतो की आपण चांगले दिसतील की नाही, आपले केस कसे आहेत, स्किन कशी आहे.
बट इंटरनल बॉडी बरोबर. तुमची कशी खूप मॅटर करते. तुमची इंटरनल बॉडी जर राईट. डिस्टर्ब असेल तर ते तुमच्या एक्सटर्नल बॉडीवर रिफ्लेक्टच करणार आहे. लाईकवाईज तुमची जर इंटरनल बॉडी खराब असेल किंवा काही सिस्टम्स मध्ये गडबड असेल तर तुमचं माइंड अफेक्टेडच असणार आहे. त्याच्यामुळे तुमची बॉडी जी आहे त्याचं मेकॅनिझम हे मेंटेन राहणं खूप गरजेचं आहे. आता आपण जर बघतोय की कुठली तरी बरोबर. फॅक्टरी, समजा एक छोटं उदाहरण, त्याच्यामध्ये वेगवेगळे मशीन्स असतात. एकाच मशीनच्या छोट्या हम्म. पार्ट मध्ये जर बिघाड आला किंवा त्याचं काम त्याने थांबवलं तर जसं प्रत्येक बरोबर. पुढची त्याच्यामध्ये बिघाड येणार आहे आणि अल्टिमेटली तुमच्या प्रोडक्शनवरती जसं तुझे रिझल्ट जो आहे त्याच्यावर अफेक्ट होणार आहे. लाईक वाईज इज अवर बॉडी. छोटा जरी पार्ट मध्ये येस. गडबड झाली तर एंटायर बॉडीवरती तुझा अफेक्ट नक्कीच होणार आहे. तो मला हेच राईट. सगळ्यांना सांगायचंय की तुमची इंटरनल ऍज वेल एज एक्सटर्नल बॉडी ऍज वेल एज युअर माइंड शुड बी हेल्दी. आणि हेल्दी कसं होणार आहे तर 3 गोष्टी खूप सोप्या आहेत. एक तर तुमचं डाएट प्रॉपर असणं, तुमची लाईफस्टाईल प्रॉपर असणं आणि तुमची स्लीप जी आहे ती ऍटलीस्ट 7 to 8 hours इन प्रॉपर टायमिंग. 7 ते 8 तास म्हणजे येस. सकाळी 6 वाजता झोपता आणि दुपारी 12 वाजता उठताय असं नाही, तर वेळेत झोपायचं आणि वेळेत उठायचं हे खूप महत्वाचं आहे. 7 आवर्स जे आहे तर ते प्रॉपर टायमिंग साठी सांगितलंय. कुठल्याही वेळेत तुम्ही झोपाले असं नाही चालत. तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती नक्कीच तुम्हाला दिसत असणार असं मला वाटतं. आणि आता सध्याच्या या नेटफ्लिक्स अँड ऑल ह्याच्यामध्ये खूप लेट झोपलं जातं. त्याचा परिणाम आपण बघत असतो की खूपच इंटरनल ऍज वेल एज एक्सटर्नल गोष्टींमध्ये खूप दिसत असतो. यू बिंग अ डॉक्टर तुलाही अनेकदा पेशंट विचारत असतील की झोप नाही लागत किंवा मला हे असं होतं किंवा सकाळी उठल्यावरती फ्रेश नाही वाटत. तर तू काय सांगशील की जेव्हा पेशंट मला ऍक्च्युली आहे ना, असं त्या दिवशी ना एक 21 वर्षाच्या मुलाचा फोन आला आणि मला म्हणतो, मॅडम मला ना ऍसिडिटीचा खूप त्रास होतोय आणि खूप छातीत दुखतंय माझ्या, खूप छातीत दुखतंय माझ्या. बहुतेक ना मला काहीतरी हार्टचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि आपण काहीतरी करा म्हणे. तर मी म्हणलं 21 वर्षाचा मुलगा, बरं ठीक आहे. आता गोष्ट अशी आहे की आपण कोणत्याही व्यक्तीला आहे ना नजरअंदाज करू नाही शकत की तो टाइमपास बरोबर. करतोय किंवा काय करतोय असं. बिईंग अ डॉक्टर आपल्याला ती केअर असते. सो मग मी त्याला एक सिम्पल त्याला क्वेश्चन्स विचारले की बाबा तू काय करतोस नक्की, तुझं रुटीन सांग. तर हे जे महाराज होते हे दुपारी 1 वाजता उठतात आरामात, मग त्याच्यानंतर 3-4 वाजता जेवतो तो, मग त्याच्यानंतर त्यांचं ते गेमिंग चालू होतं, मग ते ऑनलाईन त्यांचे गेम्स खेळत राहतात, मग रात्री परत 4-5 वाजेपर्यंत गेम्स, मग ते झोपणार. मग असं जर रुटीन चालू राहिलं तर त्याला सिम्पल ही ऍसिडिटी सारखी तकलीफ का नाही होणार आहे. मग मी त्याला बरोबर. म्हटलं की हे बघ, तुला आता मेडिसिनची किंवा ह्याची गरज नाहीये, तुला तुझं रुटीन चेंज करण्याची गरज आहे. तर पहिल्यांदा आपण रुटीन चेंज करू. रुटीन चेंज करून जर नाही फरक आला तर आपण औषधाला जाऊ. पण प्रत्येक वेळी तुम्हाला औषधांची गरज पडेलच, तर हे नाही खूप चुकीची गोष्ट नाही. आहे. आणि तुम्ही आणि जितके लोक औषधांपासून लांब राहून, येस, औषधांपासून जितके लांब राहाल आणि स्वतःच्या डाएटला आणि एक्सरसाइजला जरी तुम्ही मेंटेन ठेवलात तरी तुम्ही खूप छान पद्धतीने तुमचं आयुष्य जगू शकता. बरोबर. बिंग अ डॉक्टर बिंग अ डॉक्टर बिंग अ डॉक्टर आपल्याला हेच सांगावं वाटतं की लहान वयामध्ये कमीत कमी औषधं घ्या. बिकॉज एकदा ती सवय लागली बॉडीला कुठल्याही मेडिसिन्स असतो. इट्स गुड टू स्टार्ट कन्झ्युमिंग मेडिसिन व्हेरी अर्ली एज. तुम्ही तुमचं डाएट राईट. बदला, तुमची लाईफस्टाईल चेंज करा, तुमचे सगळे प्रॉब्लेम दूर होतील. एकदम राईट. छोटे सोल्युशन्स आहे त्याच्यामध्ये. आणि बरेचदा असं असतं ना, टू बी व्हेरी व्हेरी फ्रँक, की आपण कुठेतरी औषध खातोय त्याच्यामध्ये हे सांगण्यामध्ये लोकांना खूप छान वाटतं. आय डोंट नो व्हाय, बट हे त्यांना खूप छान वाटतं सांगायला. बट इट्स नॉट थिंग टू अप्रिशिएट ऍक्च्युली. तुम्ही काहीतरी औषध खाता हे ही अप्रिशिएबल नाहीये. कुठलंही मेडिसिन काय असतं ना. तर मला एक थोडे ट्रू. गंमतीचा भाग होता टू कीप अवर फीवर एंगेज. ओके. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आलाय श्रेयाकडनं की तुम्ही सगळं सांगताय वगैरे सगळं ठीक आहे, पण समजा मला स्ट्रेस आहे आणि मला खावंच वाटत नाहीये, तर आपण काय करू शकतो, असा श्रेयाचा क्वेश्चन आहे आपल्यासाठी. आणि म्हणणं पण ओके. एकदम बरोबर आहे की सगळं आपण म्हणतोय, मान्य आहे की आपलं डाएट सगळं चांगलं पाहिजे, पण मला भूकच लागत नाहीये. तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हा खूप लोकांचा प्रश्न असतो. तर तुला काय सांगावं वाटतं ह्याच्यासाठी? पहिल्यांदा आहे ना, आता मेन कारण काय आहे बाबा आपल्या स्ट्रेसचं,
तर पहिल्यांदा ते सॉर्ट झालं पाहिजे. कारण जोपर्यंत मला स्ट्रेस आहे हे आपण म्हणत राहणार शेवटपर्यंत. पण मग आणि मला स्ट्रेस खूप आहे, मग मला त्याच्यामुळे मला जेवण जात नाहीये. तर हा त्याचा पुढचा प्रश्न असतो. माझं जर बरोबर. जेवण जायचं असेल, तर पहिला जो स्ट्रेस जो काही आहे, तर तो आधी आपण सॉल्व्ह केला पाहिजे. तर तो बरोबर. स्ट्रेस बरोबर. काय रिलेटेड आहे? इफ यू आर गोइंग थ्रू सम इमोशनल थिंग्स, इफ फायनान्शियल काही गोष्टी आहेत, किंवा जेही काही फॅमिली प्रॉब्लेम्स असतात, आपल्या फ्रेंड्सचे इश्यूज असतात, एनिथिंग तुमचं करिअर रिलेटेड असेल, तर आधी आपण ते सॉल्व्ह केलं पाहिजे. सो मे बी आता सध्या श्रेया मॅम तुम्हाला, मला माहित नाही तुमचे काय इश्यूज आहेत, पण नंतर जर तुम्ही आम्हाला इन्स्टावरती डिरेक्टली मेसेज केलेत की बाबा इश्यू काय आहेत, कदाचित आपण एखाद्या व्हिडिओ कॉलवरती आपण ह्या गोष्टी सॉल्व्ह पण करू, त्या स्ट्रेसची कारणं काढू आणि ती स्ट्रेस आधी तो सॉल्व्ह करू आपण, आणि त्याच्यानंतर मग आपण डाएटवरती हे करू. कारण सध्या होतंय असं ना, लोक घरी बसतायत आणि ते बोलत नाहीयेत, स्वतःला एक्सप्रेस नाही करत आहेत. येस. म्हणजे तुम्ही मेंटली सध्या खूप डिप्रेशनमध्ये जात आहात, किंवा घरी बसून काही सध्या सुचत नाही, फायनान्शियल प्रॉब्लेम्स होत चाललेले आहेत लोकांना खूप साऱ्या, की पैसे वापरले जात आहेत पण आता इन्कम सोर्सेस खूप लोकांचे बंद झालेले आहेत. तर मग काय केलं पाहिजे? तर सध्या आता गव्हर्नमेंट पॉलिसी तर आपल्याला फॉलो करणं खूप गरजेचं आहे, कारण की बाहेरची कंडिशनही खूप बिकट आहे. सो बेटर जेही गव्हर्नमेंट म्हणते ते आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. पण आता घरी राहून जे काही बसून बसून आपल्याला जो काही स्ट्रेस येतोय, तर त्याच्यावरती आपण काय काम केलं? पहिली गोष्ट, स्ट्रेस काय येते? कारण जेव्हा आपण काही गोष्टी आपल्या मनातनं बोलत नाही, किंवा बरोबर. आपण त्या कोणाला एक्सप्रेस करत नाही. आता नॉट नेसेसरी की तुम्ही एव्हरी टाइम कोणाला तरी ती गोष्ट बोलून दाखवली पाहिजे. काही लोक इंट्रोवर्ट असतात की ज्यांना स्वतःचे प्रॉब्लेम शेअर करायला आवडत नाहीत, जे स्वतः सेल्फ डिपेंडंट असतात. मग या लोकांनी काय केलं पाहिजे? आता मलाही मी एक खूप इंडिपेंडंट डॉक्टर आहे, सो मला कधीच नाही वाटायचं की मी माझे प्रॉब्लेम्स कोणाला तरी शेअर करावेत आणि मग मला कोणीतरी जज करावं. एक छोटीशी ती आतमध्ये तो नेहमी मला एक पॉइंट असायचा. मग मी त्यावेळी काय करायचे, तर मी लिखाण काम चालू केलं आणि मग मी त्यावेळी लिहायला चालू केलं. सो माझ्या डोक्यामध्ये जेही काही विचार चालू आहेत ना, तर ते मी लिहून काढायचे. आणि मग एकदा लिहिले ना की मग मला डोकं शांत वाटायचं की हा, चला मी कुठेतरी डोकं शांत केलेलं आहे आणि नाव आय हॅव एक्सप्रेस माय सेल्फ समवेअर ऍटलिस्ट. म्हणजे गरजेचं नाही की मी कोणाला तरी बोलूनच दाखवलं पाहिजे किंवा असंही काही गरजेचं नाहीये. सो बेटर मी लिहून काढायचे आणि पुन्हा मी ते पानं कधीच उघडून वाचायचे नाही. सो तुम्ही ही गोष्ट तुम्ही करू शकता की जस्ट जर तुम्हाला कुठे बोलायचं नाही आहे, तर बेटर तुम्ही डायरेक्टली लिहून काढा आणि पुन्हा ती पानं कधीच उघडू नका. सो एकदा तुमचं बरोबर. डोकं शांत झालं की हळूहळू तुमच्या स्ट्रेस लेवल यायला कमी होईल. सेकंड बरोबर. गोष्ट, तुमचा काही छंद असतील, जसे की तुम्ही गात असाल किंवा तुमचं सिंगिंग काही कॉम्पिटिशन असेल, तर ह्या गोष्टी तर तुम्ही काही गात असाल, सिंगिंगची तुम्हाला काहीतरी हॉबी असेल, सिंपल तुमचा आवाज जरी चांगला नसेल तरी तुम्ही घरच्या घरी तर गाणे म्हणूच शकता. कारण मी खूप वेळ पाहिलेलं आहे की लोकांना म्युझिकचा खूप सुंदर इफेक्ट दिसतो. पुढचं आहे की तुम्ही डान्स करू शकता किंवा छानपैकी गाणी लावा, निवांत वरातीची गाणी लावा आणि त्याच्यावरती खूप मनमोकळेपणाने नाचा. सो एकदा ते नसेल की तुम्हाला एक खूप छान फील होऊन जाईल. तुम्ही झुंबा करू शकता घरच्या घरी. खूप सारे ऑनलाईन क्लासेस असतात, माझेही खूप सारे व्हिडिओज आहेत, डॉक्टर ऋतुजांनी खूप सारे व्हिडिओज घेत असतात नेहमी, सो तुम्ही ते फॉलो करू शकता. आणि ऑनलाईन तुम्हाला खूप सारे मिळतील की ज्याच्यात तुमचं मन रमेल, आणि एकदा तुमचं कुठल्या तरी गोष्टीमध्ये मन रमायला लागलं की नक्कीच तुमचा स्ट्रेस कमी होईल. सो पहिल्यांदा स्ट्रेसचं कारण शोधून काढा, खूप त्याच्यावरती आपण महत्वाचं. काम करू आणि मग मला तुमच्या भुकेसाठी आपण जाऊया. की म्युझिक थेरपी म्हणून थेरपी फील्ड आहे की ज्याच्यामध्ये म्युझिक थेरपीनुसार काही बऱ्याच जे डिसीजेस आहेत त्याच्यावरती छान काम केलं जातं. तर काय होतो उपयोग याचा बरोबर म्युझिक? तर म्युझिक मधले जे काही जो काही व्हॉइस आहे तर तो आपल्या माइंडला जाऊन काम करतं. जसं म्हणतात ना की बरोबर. रामरक्षा झाली, हनुमान चालिसा झाली, हे आपल्या मनोधैर्य किंवा मनोबल जे आहे तुमचं माइंड स्ट्रॉंग ठेवण्याकडे खूप जास्ती काम करतं. तसंच वेगवेगळे जे राग आहेत किंवा वेगवेगळे म्युझिक आहेत त्याचा इम्पॅक्ट, त्या व्हॉइसचा बरोबर. जो इम्पॅक्ट आहे, त्या नोट्सचा जो इम्पॅक्ट असतो ना, तो आपल्या माइंडवरती खूप छान होत असतो. तुम्हाला ज्या पद्धतीची म्युझिक आवडत असेल, वेदर इट बी पंजाबी सॉन्ग, वेदर इट बी पॉप, वेदर इट बी जॅझ, कुठलंही किंवा एनिथिंग. सायलेंट, हा, एनी म्युझिक तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्हाला तुमच्या सोल पर्यंत अगदी पोहोचत असेल ते तुम्ही नक्कीच जाऊन ऐकलं पाहिजे. बिकॉज इट इज द बेस्ट वे टू डिस्ट्रेस युअर माइंड अँड युअर बॉडी. कसं आहे ना की आताच्या कंडिशन मध्ये आपलं माइंड थोडंसं स्ट्रेस मधनं कट डाऊन होणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ते बर्डन घेऊन रोज राहिलात ना तर मग ते बर्डन कॅरी फॉरवर्ड होणार आणि अल्टिमेटली इट बरोबर. विल लीड समथिंग हेल्थ इश्यूज. म्हणजे तुम्ही अगदी स्ट्रेस मध्येच राहता आहात, तुमचं बीपी फ्लक्च्युएट होईल, तुम्हाला इन्सोमनिया म्हणजे झोप न लागणं किंवा तुमची पल्स रेट वाढणं, ऑक्सिजन कमी जास्त होणं वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना
या साध्या साध्या एकदम बेसिक निग्लेजेबल स्ट्रेसमुळे होत असतात हे मला सांगावं असं वाटतं सगळ्यांना. तो जो काही स्ट्रेस आहे तो ऍट द एंड ऑफ द डे बिफोर गोइंग टू स्लीप हा कट डाऊन करायचा. एनी डॅम थिंग तुम्ही करू शकता. आयदर यू स्टार्ट रायटिंग अ जर्नल, आयदर यू लिसन टू सम गुड म्युझिक, आयदर यू टॉक विथ युअर फ्रेंड्स, और आयदर यू स्पेंड सम क्वालिटी टाइम विथ युअर फॅमिली. इन एनी ऑफ द फॉर्म यू इन्व्हेस्ट करत आणि जो स्ट्रेस आहे तो कमी करणं खूप गरजेचं आहे. हे मला नक्कीच सगळ्यांना सांगावंच वाटतं. एक्सपर्ट लोक एकटे राहतायत तर तुम्ही व्हिडिओ कॉल करा. व्हिडिओ कॉल वरती घरच्यांशी बोलत राहा, फ्रेंड्सशी कनेक्ट राहा. खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही करू शकता. बट जस्ट एक्सप्रेस युअर सेल्फ. जोपर्यंत नक्कीच. मनातल्या गोष्टी बाहेर काढून कुठेतरी तुम्ही शेअर करणार नाही तोपर्यंत तुमचं माइंड कधीच शांत राहणार नाही. सो एक्सप्रेस करा, कुठेही एक्सप्रेस व्हा. मे बी स्वतःच्या वहीमध्ये तुम्ही एक्सप्रेस व्हा, किंवा मे बी तुमच्या फॅमिलीकडे व्हा. तुमचे कोणी बेस्ट फ्रेंड्स असतात, तुमचे कोणी रिलेशनशिपमध्ये असेल, तुम्ही त्यांच्याशी तुम्ही पार्टनरशी शेअर करा. बट एक्सप्रेस युअर सेल्फ. जितकं मनात दाबून ठेवाल तर तितकं तुमचे त्रास वाढत जाणार आहेत. आणि ह्या खूप सिंपल गोष्टी आहेत की आपण स्ट्रेसवरती का होतो तर सिंपल स्वतःला एक्सप्रेस न करणं हा तुमच्या स्ट्रेसचा खूप मोठा इश्यू असतो. येस. मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. पण लहानपणी एक स्कूलमध्ये असताना प्रोवर्ब्स आपल्याला हे असायचे, आय गेस प्रोवर्ब्स मध्ये, की युनायटेड वी स्टँड. ह्याचा हे आता अप्लिकेशन्स आहे की तुम्ही एकत्र जेवढं आहात, हा नॉट काय सोशल डिस्टन्सिंग नाही, तुम्ही जेवढं मनापासून एकमेकांची बांधले जाल तेवढं हे आता जे टफ कंडिशन आहे त्याला आपण नक्कीच खूप छान पद्धतीमध्ये फेस करू शकतो. आणि आता जे कंडिशन आहे तर त्याला नक्कीच एकमेकांचा हात धरून आपण ही कंडिशन जी आहे ती टॅकल करू शकतो. हे नक्कीच मला सांगावंच वाटेल. आणि इतकी भीती आहे एकमेकांच्या मनातली तर ती तुम्ही शेअर केल्याने कमी होणार आहे. आयदर यू स्पीक विथ युअर फॅमिली, आयदर ऑर युअर फ्रेंड्स, ऑर एनी काउन्सिलर ऑर युअर डॉक्टर. तुम्ही जेव्हा शेअर कराल तेव्हा तुमच्या मनातली भीती जी आहे ती जाईल आणि मग पॉझिटिव्ह थॉट्स जे आहेत किंवा चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच येणार आहेत. मला एक नक्कीच सांगायचं वाटतं की आता आपण एकदम जनरल पब्लिक किंवा लोकांसाठी बोलतोय, पण आपल्या जे डॉक्टर्स आहेत प्रचंड स्ट्रेसमध्ये आहेत, ड्युटी निभावत आहेत, कोरोनाच्या वॉर्डमध्ये आहेत, त्याच्यानंतर आपल्या ओपीडी अनेक पेशंट सांभाळतात. मला जे काय डॉक्टर फ्रेंड्स आहेत, डिअर डॉक्टर फ्रेंड्स जे आहेत, तर त्यांना एक सांगावं असं वाटतं की आपला जॉब हा खूप छान जॉब आहे आणि लोक आपले देव मानतात या कंडिशनला. सो ह्या कंडिशनमध्ये आपण अगदी जी जान लावून काम करतो सगळेच जण आपल्या आपल्या परीने. आपण पद्धतीमध्ये प्रॅक्टिस करतोय ती प्रॅक्टिस खूपच काय म्हणतात त्याला डिवोटेडली करतोय. सो आपल्याला स्ट्रेस येणं साहजिक आहे. आणि जे आपण लोकांचं स्ट्रेस ऐकतो तर कधी कधी असं वाटतं की माझं ते पडतं तर मी कुठे जाऊन सांगू, असंही होतं. सो आपण ही आहोत तर आपण एकमेकांना सांभाळून घेणं खूप गरजेचं आहे. बिकॉज आपला स्ट्रेस लेवल जो आहे तो खूप प्रचंड आहे आणि आपण सांगू शकत नाही. बिकॉज जेव्हा आपण समोरच्याचं दुखणं ऐकतो तेव्हा आपलं दुखणं जसं बाजूला राहतं सेम वे मध्ये आत्ताच्या कंडिशनमध्ये आपण आपलं दुखणं बाजूला ठेवतोय. बट स्टील ओपन अप व्हा. तुमचे बिंग अ डॉक्टर तुमचे जे काही हॉबी असतील, नाच गाणं काय जे आवडेल ते करा. बिकॉज ते स्ट्रेस आपण जर स्वतः स्ट्रेस डाऊन होऊ तेव्हा आपण त्यांना समोरच्या जे समोरचे पेशंट्स आहेत, आपले कोरोना पेशंट्स आहेत, इतर पेशंट्स आहेत, त्यांची सेवा आणखी छान करू शकतो. असं मला नक्कीच सगळ्या डॉक्टर फ्रेंड्सने नक्कीच सांगावं असं वाटतं की हा कार्यक्रम हा पेशंट फक्त कॉमन पीपलसाठी नाहीये तर हे तुमच्यासाठी पण आहे. नाही खरं आहे. कारण कसं होतं ना, कधी कधी रात्री 2-3 वाजता फोन येतात पेशंटचे की मॅडम खूप ब्रिदिंगचा प्रॉब्लेम होतोय, मॅडम चेस्ट पेन व्हायला लागलेला आहे, मॅडम हे होतंय, मॅडम ते होतंय. आणि रात्री 2-3 वाजता आपण कधी झोपलेलो असतो आणि अचानक तो फोन येतो आणि मग त्यांना गाईड करणं म्हणजे समटाइम्स तर मला आठवतं की एकदा तर अगदी 2-2, 3-3 तास मी व्हिडिओ कॉलवरती असायचे. कारण त्यावेळी लोकांना ऍडमिशनच कुठे मिळायचं नाही. मग घरच्या घरी त्यांना कसं तरी स्टेबल करणं, मग हे करणं. मग सो त्यावेळी मी नेहमी सांगायचे की लोकांना तुम्ही इमर्जन्सी मेडिसिन्स नेहमी घरी ठेवा. एखादी सिंपल सॉर्बिट्रेट असेल किंवा काय असेल पण तुमच्याकडे इमर्जन्सी मेडिसिन्स नेहमी घरी असले पाहिजेत. तुम्हाला जो काही आजार आहे भले तो डायबिटीज असेल, बीपी असेल, अजून कोणते तुमचे मेडिसिन चालू असतील ते तुमच्याकडे नेहमी तुमचे मेडिसिन्स असले पाहिजेत. कारण रात्री बेरात्री जर तुमच्याकडे काही त्रास झाला तर तुमच्याकडे त्या गोष्टी अवेलेबल असल्या पाहिजेत. करेक्ट आहे, अगदी करेक्ट आहे. आणि कारण त्यावरूनच आम्हाला तुम्हाला गाईड करता येतं. अदरवाईज मग आम्ही हेल्पलेस असतो की घरी जर तुमच्याकडे काहीच मेडिसिन नाही तर रात्री 2-3 वाजता आम्हालाही तुम्हाला काही हेल्प करता येत नाही. करेक्ट आहे. आपण आता बऱ्याच गोष्टींवर बोललो, आपण फूडवर बोललो, आपण लाईफस्टाईलवर बोललो, आपण ओव्हरऑल स्ट्रेस बद्दल बोललो. तर
मला एक गोष्ट तुला नक्कीच विचारावीशी वाटते तुझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, की हे ओव्हरऑल स्ट्रेस होत आहे लोकांना, पीस ऑफ माइंड कुठेतरी हरवलं आहे किंवा खूप स्ट्रेस घ्यायची सवय झाली आहे. तुला काय वाटतं की कुठल्या कारणामुळे आता असेल, किंवा असं काही स्पेसिफिक कारण तुला काय वाटतात का, की तुम्ही ह्या कारणामुळे स्ट्रेस फॅक्टर जे आहे खूप बूस्ट अप होतोय, आणि काय गोष्टी लोकांनी फॉलो करायला पाहिजे किंवा काय गोष्टी लोकांनी कट डाऊन करायला पाहिजे असं तुला वाटतं ह्याच्यामध्ये? मला आतापर्यंत जे काही पेशंट्स ते माझ्याशी इंटरॅक्ट केलेलं आहे, तर पहिली गोष्ट आहे की मॅडम फायनान्शियली आम्ही खूप डाऊन झालेलो आहे सध्या. फायनान्शियली आमचं इन्कम सध्या खूप कमी झालेलं आहे. मे बी काही लोकांचं हाफ पेमेंट झालेलं आहे किंवा जेही काही असेल ते. आम्हाला घरी बसावं लागतंय. आमचे खर्च चालू आहेत पण आमचे इन्कम काही नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला स्ट्रेस वाढतोय. तर पहिली गोष्ट, फायनान्शियली सध्या आम्ही ऍज अ डॉक्टर तुम्हाला काही हेल्प करू शकत नाही, पण आपण स्वतःलाच ते हेल्प करू शकतो. बाय हाऊ वेज, सध्या जरी आपण घरी आहोत तो घरच्या घरी आपले खूप सारे खर्च आपण कमी करू शकतो. कारण ज्यावेळी बाहेरच्या आउटडोर गोष्टी चालू होत्या तर त्यावेळी तुमची शॉपिंग चालू असायची तुमच्या, आणि एन नंबर ऑफ थिंग्स चालू होत्या की ज्या तुम्हाला नेहमी अफेक्ट करत राहायच्या. पण आता तुम्ही घरी आहात तर तुमचे खर्च ऑलरेडी खूप कमी आलेले आहेत. सो तुमच्या प्रायोरिटीज ठरवा की तुम्हाला प्रायोरिटीज मध्ये सध्या इम्पॉर्टंट काय आहे, तुम्ही कशावरती खर्च खरंच केला पाहिजे. काही हेल्दी गोष्टींवरती तुम्ही चांगल्या भाज्या आणा, भाज्या खा, तुम्ही चांगले ह्या. विनाकारणच्या घरी तुम्ही केक बनवत बसताय, तुम्ही त्या कॉफीज बनवत बसताय आणि नको ते खर्च तुम्ही विनाकारण स्वतःच वाढवत जाताय. आणि मग नंतर अरे आमच्याकडे पैसेच नाही उरत आहेत. सो पहिल्यांदा तुम्ही प्रायोरिटीज लक्षात द्या की शरीराला आता गरजेचं काय आहे आणि तुम्ही त्याच गोष्टींवरती खर्च करा. विनाकारण नको ते खर्च तुम्ही जर कट डाऊन केले तर नक्कीच तुम्हाला हेल्प होणार आहे की बाबा नाहीये काही आपल्याला गरजेचे. सो फायनान्शियली क्रायसिस आपल्याला मॅनेज करता येतं. आणि ज्यावेळी गरज येते किंवा ज्यावेळी आपल्यावरती परिस्थिती येते ना, तर आपण खूप छान मॅनेज करतो. सो मला असं आहे की जितकी गरज आहे, जितक्या प्रायोरिटीज आहेत तुम्ही त्याच्यावरतीच गोष्टी स्पेंड करा. विनाकारणचे नको ते खर्च तुम्ही जितके कमी कराल तितकं तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. त्यांनी आपण सॉर्ट करू शकतो की तुमचं फायनान्शियल बर्डन कमी होईल. दुसरं मला स्वतःला एक गोष्ट असं जाणवते की कुठल्याही गोष्टीचा आता तुम्ही कुठल्या वे मध्ये ती इन्फॉर्मेशन मिळवता, जसं व्हॉट्सअप फॉरवर्डवर विश्वास ठेवणं, गुगल सर्च करणं, तर ह्या गोष्टी थोड्याशा कमी कराव्यात असं मला वाटतं. कारण प्रत्येक समोर येणारी गोष्ट ही खरी नसतेच, नक्कीच नसते. तर तुम्ही कुठली गोष्ट वाचताय, त्या गोष्टी वाचल्याने तुम्हाला जर स्ट्रेस येत असेल, की तुम्हाला वाटतं की ही गोष्ट चूक आहे की बरोबर आहे, तर तुम्ही पहिले जाऊन तज्ञांना विचारा. तुम्ही जाऊन जे एक्सपर्ट्स आहेत त्यांना विचारलं पाहिजे, त्या गोष्टीचा स्ट्रेस घेण्यात पाहिजे. कारण बरेचदा असं होतं की पेशंट अगदी स्ट्रेस घेऊन येतात की मॅडम मी असं वाचलंय आणि मला तरी असं नसेल ना. तर मला तेव्हा त्यांना हेच सांगायचं असतं की तुम्ही पहिले डॉक्टर्सना विचारा. गुगल सर्च पेक्षा तुमचा डॉक्टर नक्कीच तुम्हाला जास्त प्रिय आणि जवळचा आहे, नक्कीच तुम्हाला तो जास्तीत चांगला ओळखतो, तुमच्या प्रकृतीला ओळखतो. तर तुम्ही जाऊन तुमच्या एक्सपर्ट्सना किंवा तुमच्या डॉक्टर्सना विचारा आणि त्याच्यानंतर कुठल्या गोष्टींवर किती विश्वास ठेवायचा आहे किंवा कुठली गोष्ट किती खरी आहे हे पहिले जाणून घ्या. कारण आता कंडिशन प्रचंड भयंकर चालू आहे बाहेर. याच्यामध्ये नॉर्मल स्ट्रेस येणं हे साहजिक आहे, पण प्रत्येक वेळी तुमच्या डॉक्टरची मदत घेऊनच एक पाऊल पुढे जा, कारण ते अत्यंत महत्वाचं आहे. कारण आपल्याला ह्या कंडिशन मध्ये स्वतःला चांगलं ठेवायचं आहे, स्वतःच्या फॅमिलीला जर चांगलं ठेवायचं आहे, तर तुम्हाला विथ सपोर्टच राहणं गरजेचं आहे. मला याच्यामध्ये एक पॉइंट ऍड करायचा आहे. मी खूप साऱ्या नॉन मेडिको पर्सन्सचे व्हॉट्सअपचे स्टेटस वाचलेले आहेत आणि ज्याला काहीही रेफरन्स किंवा ज्यालाही काहीही रिसर्च बेस कुठलाही नव्हता आणि स्टील ते अगदी बिंदासपणे पोस्ट करत होते. पण अशा काही व्यक्ती आहेत की ज्यांना खूप लोक फॉलो करतात आणि त्या लोकांचे मेसेजेस वाचले जातात. सो मला असं सरळ म्हणायचंय की जर तुमच्याकडे कुठल्याही गोष्टीचा रिसर्च बेस नसणार आहे, कोणत्याही गोष्टीचे तुमच्याकडे रिसर्च आर्टिकल्स नसतील, कोणत्याही गोष्टीचा रेफरन्स नसेल, कोणत्याही प्रॉपर व्यक्तीने ऑथराइज्ड पर्सननी जर तुम्हाला ती गोष्ट सांगितली नसेल, तर तुम्ही अशा अफवा डायरेक्टली पोस्ट करत जाऊ नका. बिईंग अ रिस्पॉन्सिबल सिटिझन ऑफ दिस कंट्री, तुम्ही प्लीज, सध्या ऑलरेडी लोक खूप घाबरलेले आहेत घरी आणि तुम्ही अशा नको त्या अफवा पसरवताय, तर हे खूप चुकीचं आहे. डॉक्टर ऋतुजा, आपण आता काही क्वेश्चन्स येत आहेत लोकांचे, तर मी ते थोडे वाचते, आपण ते थोडंसं फॉलो करूया. पहिला आहे, इज इंटरमिटेंट फास्टिंग सुटेबल टू इम्प्लिमेंट इन आवर करंट डे टू डे लाईफ? मला एक सांगायचं वाटतं की आता करंट कंडिशन अशी आहे ना की तुमचं पोट भरलेलं
आणि तुमचं जी अग्नी आहे ती चांगली असणं खूप महत्वाचं आहे. फास्टिंग मध्ये काय होतं ना की तुमचं थोडंसं बीपी ड्रॉपडाऊन होऊ शकतं. प्रत्येकाला फास्टिंग जमतं असं नाहीये, प्रत्येकाची बॉडी वेगळी असते. सो पहिले हे बघा की तुम्हाला फास्टिंग जमतं आहे की नाही. वेट लॉस करण्याच्या मागे किंवा एक जस्ट फॉर अ सेक ऑफ ट्रेंड तुम्ही हे करत असाल तर अत्यंत चुकीचं आहे. ही कंडिशन आता फास्टिंग आणि वेट लॉसची खरंच नाहीये. आपला जीव सांभाळणं आता प्रचंड महत्वाचं आहे. फास्टिंग तुम्हाला जमत असेल बट तुम्ही बाकीचं तुमचं दिवसभरातलं खाणं जर एकदम हेल्दी असेल तर यू कॅन गो फॉर फास्टिंग आणि तुमच्या बॉडीमध्ये सूट होत असेल तर तुम्ही करा. आम्ही ऍडवाइस नाही करू शकत ओपनली बिकॉज प्रत्येक माणसाला चेक केल्याशिवाय त्यांची हिस्ट्री घेतल्याशिवाय वी कॅनॉट ऍडवाइस यू की वेदर यू आर सुटेबल फॉर फास्टिंग ऑर नॉट. एक गाईडलाईन म्हणून आम्ही नक्की सांगू शकतो की तुमची तुम्ही प्रकृती बघा. हॅव अ लुक ॲट युअर बॉडी, इंटरनल बॉडी. तुम्हाला काय सूट होत असेल हे तुम्हाला स्वतःला जास्ती चांगलं माहिती आहे आमच्यापेक्षा. सो इंटरमिट फास्टिंग करायचं की नाही करायचं, वेदर इट इज गुड ऑर बॅड हा प्रश्न नंतरचा आहे. कोरोनाची कंडिशन महत्वाची आहे. तुमची बॉडी स्ट्रॉंग असणं महत्वाचं आहे. तुमच्या आहारामध्ये तुमचे जे काही डेली फूड आहे इट शुड बी कन्सिस्टिंग ऑफ फ्रुट्स, मिल्क, घी अँड ऑल ऑफ द स्टफ विच इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. त्या गोष्टी डेली मध्ये जाणं महत्वाचं आहे. फास्टिंगच्या काळामध्ये तुम्ही जर काही घेत नसाल किंवा स्किपिंग एनिथिंग देन इट्स टोटली रॉंग अँड इट्स टोटली नॉट ऍडवाइज इन दिस कंडिशन असं मला वाटतं. यामध्ये तुला काय बोलायचं आहे या बाबतीत? मलाही सेम आहे की तुमच्या बॉडी टाईपला जर ते सूट होत असेल, प्रत्येक व्यक्तीला फास्टिंग सूट होत नाही. तर बेटर तुमची सध्या बॉडीची कंडिशन काय आहे, तुमची इम्युनिटी लेवल काय आहे आणि तुम्हाला म्हणजे इम्युनिटी कशी चेक करायची ते तुम्हाला आठवड्याभरामध्ये किती वेळा ताप येतो बाबा, तुम्हाला किती फ्रिक्वेंटली सर्दी होते, किती फ्रिक्वेंटली तुम्हाला खोकला होतो, काही लोकांना थंड पाणी पिल्यावेळेला लगेच घसा त्यांचा खराब होऊन जातो. सो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आपल्याला समजते की आपली आता इम्युनिटी लेवल काय आहे आणि या बेसिसवरतीच आपल्याला ठरवायचं की बाबा मला खरंच फास्टिंग गरजेचं आहे का. तुम्ही सिंपल तुमच्या आहारामध्ये फायबर्सचा कंटेंट चांगला ठेवला, तुम्ही प्रोटीन्स चांगले खाल्ले, तुम्ही मिल्क प्रोडक्ट्स सिंपल घी जरी तुमच्या रेग्युलर आहारामध्ये असणार आहे, तुम्ही या गोष्टींना मेंटेन ठेवा. सध्या कार्ब्स लोकांनी कट डाऊन केलेले खूप चांगले असतील. लोकांचा भाताचे प्रकार सगळे जे काही आहेत ते तुम्ही जितके कमी खाल तितकं तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. बाकी हा तुमचा कॉल आहे, पण बेटर पहिल्यांदा एकदा तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कॉल करा आणि तुम्ही डायरेक्टली विचारा की तुमचा बॉडी टाईप काय आहे. त्याच्यानुसार मग आपण ठरवूयात की हे इंटरमिडियंट फास्टिंग गरजेचं आहे की नाही आहे. नेक्स्ट आहे इकडे दिसतोय की होम रेमेडीज टू बूस्ट इम्युनिटी. खरं तर प्रत्येक जसं आपण आतापर्यंत सांगतोय टू स्प्रेड पब्लिक अवेअरनेस हे आपल्या या सेशनचा मोटो आहे. तो प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे. जो इम्युनिटी इज टोटली डिफरंट फ्रॉम अदर पर्सन्स इम्युनिटी. सो बेसिकली महत्वाचे आहे की तुमचं डाएट चांगलं असणं महत्वाचं आहे. होम रेमेडीज काय करू शकतो आपण, तर प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचं झाड नक्कीच असतं. नसेल तर आपण रोप लावून आणणं आत्ताची काळाची गरज आहे. बिकॉज तुळशीच्या झाडामध्ये मॅक्झिमम अमाऊंट ऑफ ऑक्सिजन असतं. ते ऑक्सिजन जास्त सिक्रेट करतं हे आपल्याला माहिती आहे. सो ओव्हरऑल कोरोनाच्या कंडिशनमध्ये तुळशीचं झाड असणं अत्यंत महत्वाचं आहे. सो तुळशीचे 5 पानं आपण जर सकाळी खाल्ली उपाशी पोटी तर आपली इम्युनिटी खूप चांगली राहते. सेम गोल्डन मिल्क ज्याला म्हणतो, त्याला अमेरिकेमध्ये गोल्डन मिल्क वगैरे म्हणतात आणि आपल्या साध्या मराठी भाषेमध्ये हळदीचं दूध. तर हळदीचं दूध पिणं आपल्या संस्कृतीमध्ये आजी आजोबांनी लहानपणी आपल्याला जबरदस्ती पाजलंय किंवा मारून पटकून पाजलेलं आहे. ठीक आहे. ह्या इम्युनिटीच्या गोष्टी आपण लहानपणीपासून करत आहोत, पण विथ काळाच्या ओघामध्ये विथ चेंजिंग ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या विसरलो. सो गोल्डन मिल्क और हल्दी का दूध व्हेरी बेस्ट. त्याच्यानंतर तुळशीचं झालं, त्याच्यानंतर गुळवेल झाली. गुळवेलही होम रेमेडीज मध्ये पण काउंट होते आणि आयुर्वेदाच्या मोठ्या औषधा संग्रहामध्ये पण काउंट होते. सो गुळवेलीचा रस किंवा गुळवेल किंवा गिलोय, त्याला गिलोय नावाने खूप माहिती असतं. सो त्याचा रस सकाळी 2 चमचे 3 चमचे पिणं हे खूप त्यांनी आपली इम्युनिटी खूप चांगली होते. बेसिकली तुमचं डाएट चांगलं ठेवणं हे सकाळी तुम्ही छान आवळा पावडर जरी घेतलीत, आवळा पावडर आणि हळदीचं मिश्रण करून पण रोज सकाळी 1 कप गरम पाण्यामध्ये पिलीत तरी त्याने तुमचं मेटाबॉलिक रेट खूप छान वाढणार आहे. दालचिनी पावडर आहे की दालचिनी पावडर पण तुम्ही अर्धा चमचा सकाळी गरम पाण्यात 1 कप गरम पाण्यात घेतलात तर तेही तुम्हाला मेटाबॉलिक रेट तुमचा वाढवायला हेल्प करतं आणि फॅट लॉस करायला तुम्हाला हेल्प होईल. सो तुम्ही रेग्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये चालू करू शकता तुमच्या. सो मेन आहे की इव्हन जिऱ्याचं जर तुम्ही पाणी करून पित असाल तर इव्हन जिरा वॉटर इज बेटर फॉर युअर डायजेस्टिव्ह सिस्टीम. सो ज्यांना कोणालाही डायजेशनचे इश्यूज आहेत तुम्ही तेही अगदी सिंपल गोष्टी आहेत की आपल्या घरी जो मसाल्याचा डबा आहे तो खूप फायद्याचा असतो. सो तुम्ही त्याचाही खूप छान मदत घेऊन तुम्ही अगदी छान ते वापरू शकता. आपल्या मसाल्याच्या डब्याला मेडिकल म्हटलं जायचं आधी.
त्यांच्यामध्ये प्रत्येक गोष्ट जी आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये आहे ना, इट हॅज सम ऑर अदर मेडिसिनल प्रॉपर्टीज. मला एक खूप छान प्रश्न इकडे दिसतो डॉक्टर स्नेहल, की हाऊ टू डील विथ अ पर्सन हु इज कोविड पॉझिटिव्ह अँड इज ऑल्सो आयसोलेटेड, हाऊ टू मोटिवेट देम. मस्त प्रश्न आहे. आपल्या सेशनला अगदी अनुसरून हा प्रश्न आहे की समजा तुमच्या फॅमिलीपैकी कोणाला कोविड झाला आहे आणि तुम्ही कसं त्याला आयसोलेट करणार आणि हाऊ हाऊ कॅन यू कीप देम मोटिवेटेड असं आहे. तर तुला काय वाटतं याच्यामध्ये कसं मोटिवेशन देऊ शकतो आपण? पहिल्यांदा त्या व्यक्तीचा सिटी स्कोर काय आहे ते पाहणं गरजेचं आहे. सिव्हिअरिटी किती आहे. जर तुम्हाला वाटते की सिव्हिअरिटी खूप जास्त आहे, ब्रिथलेसनेस त्याचा वाढत आहे आणि फीवरची कंडिशन खूप आहे, त्याला टेस्ट काहीच येत नाहीये, सो बेटर त्यांना ऍडमिट करा. आणि ऍडमिट करून त्यांना जितका लवकर ऑक्सिजनचा पुरवठा मिळेल तेवढं त्यांना चांगलं असेल. जे लोकांना काहीही त्रास नाही आहेत, जे लोक घरी आहेत, देर इज नो एनी सिम्टम, पण त्यांचे टेस्ट पॉझिटिव्ह आले आहेत, तर त्यांनी घरच्या घरी त्यांचा आहार आपण खूप सुंदर ठेवला पाहिजे. त्यांना व्यवस्थित मोटिवेट केलं राहायला पाहिजे. तुम्ही काहीतरी वेगळे आहात किंवा तुम्ही काहीतरी मोठा गुन्हा केला आहे कोरोना पॉझिटिव्ह होऊन, ही त्यांना कधी फिलिंग नाही द्यायची आहे. ते तुमचेच फॅमिली मेंबर आहेत, ते त्या गोष्टीतनं बरेही होणार आहेत. सो तुम्ही त्यांना ते पुन्हा असं त्यांना ट्रीट करू नका की भाई तुमसे बहुत बड़ी गलती हो गई है, तुम कोविड पॉझिटिव्ह आ गए होतो. तर ही त्यांची फिलिंग पर्यंत आपल्याला घालवली पाहिजे. सो बेटर की झालेला आहे कोविड पॉझिटिव्ह तू, तर काही इश्यू नाही आहे. त्याचं डाएट तुम्ही छान मेंटेन ठेवा, त्याला ब्रिदिंग एक्सरसाइज चांगले सांगा, त्याच्या कॅपॅसिटीनुसार त्याला त्याची एनर्जी मेंटेन ठेवायला राहा, त्याची इम्युनिटी किती चांगली राहू शकते तर ते पाहत राहा. त्याला रोजच्या रोज गरम पाणी आणि ह्या गोष्टी जाऊ देत. त्याला अद्रकचं पाणी जरी गेलं तर त्यांनी त्याचा व्यवस्थित त्याची रेस्पिरेटरी सिस्टीम चांगली राहणार आहे आणि या गोष्टींनुसार आपण त्यांना मेंटेन करू शकतो. बट स्टील आय एम टेलिंग की विदाऊट डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय तुम्ही कोणतेही घरच्या घरी डिसिजन घेऊ नका, कारण आपल्याला माहित नसतं की पर्सनची इम्युनिटी किती स्ट्रॉंग आहे की नाही आहे हे आपल्याला माहित नाहीये. सो बेटर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या, पेशंटचा सिटी स्कोर तुम्ही पहा, सिव्हिअरिटीनुसार मग आपण ठरवायचं आहे की पेशंटला होम आयसोलेशन गरजेचं आहे का पेशंट ऍडमिट झाला पाहिजे. करेक्ट. मला एक सांगायचं वाटतं याच्यामध्ये की कोरोना जेव्हा आपल्याला होतो तेव्हा तो पहिला आपल्या माइंडला अटॅक करतो आणि देन इट अटॅक्स युअर लंग किंवा तुमच्या बॉडी. तर तुमचं माइंड हेल्दी असणं आणि स्ट्रॉंग असणं अत्यंत महत्वाचं आहे. डॉक्टर्स तुमच्यासोबत आहेतच तुम्हाला हेल्प करायला, तुमचं फिजिकल पेन कमी करू शकतो, बट मेंटल जे काही स्ट्रेस आहे ना ते आपल्यालाच ते कमी करायचं आहे. सो यू आर तुम्ही तुमचेच खूप चांगले काउन्सिलर असतात इट कम्स टू मेंटल स्ट्रेस वगैरे असं. अजून एक मला गोष्ट ती सांगावीशी वाटते की जेव्हा तुम्हाला काही सिम्पटम जाणवत आहेत नाही जाणवत आहे किंवा तुम्ही कोणाच्या संपर्कात आलात की जे कोरोना पॉझिटिव्ह होते, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरला अप्रोच करून त्याच्यासोबत डिस्कस करून वेदर टू गो फॉर टेस्ट किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या करणं खूप महत्वाचं आहे. डॉक्टर सोबत प्रत्येक वेळी टच मध्ये राहणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला जरी काही होत असेल फिजिकल काही सिम्पटम्स असतील किंवा नसेल, तुमच्या डॉक्टरला प्रत्येक गोष्टीचं अपडेट देणं हे खूप महत्वाचं आहे. बिकॉज त्याच्यावरती तुम्हाला मेडिसिन द्यायचंय की नाही द्यायचंय किंवा कुठल्या मेडिसिन सजेस्ट करायचं हे खूप अवलंबून असतं. सो बेसिक हे आहे की तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या टच मध्ये राहा, त्यांना डेली अपडेट देत राहा की तुम्हाला काय होत आहे, तुम्ही सकाळी उठला तुम्हाला काही सिम्पटम जाणवत आहे की नाही, तुम्हाला फ्रेश वाटत आहे की नाही, तुम्हाला भूक लागत आहे की नाही. तर हे तुमच्या डॉक्टरना सांगा तुमच्यासाठी सुद्धा. आणि ऍज अ डॉक्टर म्हणून जेव्हा मी पेशंटकडे बघतो तेव्हा ह्या गोष्टी खूप पटापट पेशंट कव्हर झाले जस्ट बिकॉज ऑफ कॉन्टॅक्ट आहे. कॉन्टॅक्ट इन द सेन्स तो ही गोष्ट खूप महत्वाची वाटते मला. त्याच्याने मेंटल स्ट्रेस कमी होतं. बिकॉज आपण जे शेअर करतो ना काही गोष्टी तर आपल्याला त्याच्यामध्ये माइंड की खूप डिस्ट्रेस होऊन जातं. सो ह्या गोष्टी फॉलो करा. बेसिक आहेत पण खूप चांगला इम्पॅक्ट आता आपण बघतोय. मी एक माझी केस सांगू इच्छिते, सगळ्यांनी वाचलीच आहे ती केस की 102 फीवर होता, 2 दिवसामध्ये तो पेशंट बरी झाला. जवळची व्यक्ती जी माझी 2 दिवसामध्ये पेशंट अगदी नॉर्मल झाली. जस्ट बिकॉज अपडेटिंग की सकाळी मला एवढा ताप होता, दुपारी एवढा ताप होता, त्याच्यानुसार जे काही मेडिसिन मध्ये चेंजेस केलेत त्या चेंजेसनुसार ते पेशंट 102 फीवर मधली पेशंट 2 दिवसामध्ये एकदम नॉर्मल आले विदाऊट एनी कॉम्प्लिकेशन. तो मला हेच सांगायचं आहे की अपडेट देत जा. नक्कीच आम्ही तुमच्या मदतीसाठी 24/7 इकडे आहोतच आणि गोष्टी त्याच्याने खूप सोप्या होतात. बेसिक गाईडलाईन्स नक्की फॉलो करा. मला वाटतं एक प्रश्न आपल्याला आला आहे की माधव रसायन आणि रसमाधव टॅबलेट हे खूप ऑप्शनल. अच्छा, ओके, थँक्यू श्रेया. नक्कीच माधव रसायन आणि रसमाधव टॅबलेट आपल्याला ऐकून माहिती असते की खूप छान काम करत आहेत. त्याचं नित्य रेग्युलर सेवन आपण जर इंटेक केला
तर किपिंगवर इम्युनिटी खूप चांगला त्याचे रिझल्ट आतापर्यंत पाहिले आहेत. कोरोना पेशंट्समध्येही त्याचे रिझल्ट खूप छान आहेत. आणि थँक्यू सो मच श्रेया, कारण तू खूप आधीपासून सगळे टॅबलेट घेते, तू प्रॉपर गाईडलाईन फॉलो करतेस आणि क्वेश्चन्सही खूप छान विचारतेस. थँक्यू. ओके, माय ह्याच्यात मॉम इज अजून एक क्वेश्चन आहे. माय मॉम इज डायबेटिक पर्सन. तिला सडन स्ट्रेस येतो आणि मग ती खूप डिप्रेशन मध्ये जाते. सो त्या टाइम मध्ये आपण काय करू शकतो? ओके. पहिली गोष्ट लक्षात घेते की जेही पेशंट आपले डायबिटीज ज्यांना असतो किंवा ज्यांना बीपीचा प्रॉब्लेम आहे, हार्टचे इश्यूज आहेत, सो ऑलरेडी तुम्ही समजून घ्या की त्यांच्या इम्युनिटीज ऑलरेडी कॉम्प्रोमाइज स्टेटमध्ये आहेत. सो त्यांना आपण पहिल्यांदा गाईड करणं गरजेचं आहे. सो त्यांचे जे काही सिम्पटम्स असतात, इव्हन डायबिटीज लेवलचे आपण रेग्युलरली शुगर मॉनिटर करणं, तर हे खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही घरच्या घरी तुमचा डाएट छान कंट्रोल ठेवला तर तुमचे शुगर लेवल खूप सुंदर मेंटेन राहतात. मेन तुमच्या वेट वरती पण चांगला कंट्रोल ठेवा. रेग्युलर एक्सरसाइज चालू ठेवा. सो जर तुमचे रेग्युलर एक्सरसाइज चांगले राहतील, सो त्यावेळी नक्कीच तुमचे शुगर लेवल कमी व्हायला मदत होतील आणि मग तुम्हाला डिप्रेशन किंवा स्ट्रेस अचानक येणार नाही. सो मी तेच म्हणते की पुन्हा एकदा स्ट्रेसची कारणं शोधा आणि मग हे डिप्रेशन आणि या गोष्टीत ना ह्या खूप पुढच्या आहेत. सो पहिल्यांदा स्ट्रेसची कारणं शोधा. तुमच्या ज्या काही रेग्युलर तुमचे व्हायटल्स आहेत, सिंपल तुमचे शुगर लेवल, तुमचे बीपी, तुमचं टेम्परेचर शरीराचं, तुमचे ऑक्सिजनचे लेवल, तर यांना तुम्ही प्रॉपरली एका प्रॉपर गाईडलाईन मध्ये मेंटेन ठेवा. सो एकदा तुम्ही हे मेंटेन ठेवलं की तुम्हाला स्ट्रेस आणि ह्या गोष्टी येणार नाही आहेत. नक्कीच. मला एक सांगावं असं वाटतं सगळ्या आपल्या जे व्ह्युअर्स आहेत त्यांना, की आयुर्वेदामध्ये खूप छान छोटीशी टिप सांगितली आहे की तुम्हाला जर छान झोप हवी असेल किंवा डीप स्ट्रेचिंग करायचं असेल तर काय करायला पाहिजे. तर आपले जे तळहात आहे, म्हणजे आपले जे पाम्स आहेत, त्यानंतर आपले सोल आहे आणि आपले इयर लोब जे आहे, तर त्याला कोकोनट ऑइल अप्लाय करायचं रात्री झोपताना. वॉर्म कोकोनट ऑइल अप्लाय करायचा आणि त्याचा मसाज करायचा. ह्याच्याने काय होतं, तर तुमचं नर्वस स्टिम्युलेशन होतं. म्हणजे आपल्या बोटांमध्ये जे नर्व एंडिंग असतात, सेम पायाच्या सोल आहे तिकडे आपले नर्व एंडिंग असतात आणि आपल्या इयर लोब मध्ये काही इम्युनिटी रिलेटेड शिरा सांगितल्या, नर्व सांगितल्या, तर त्याच्या ते स्टिम्युलेट होतं. त्याच्यामुळे तुमचं माइंड जे आहे ते डिस्ट्रेस होऊन जातं आणि त्याच्यामुळे तुम्हाला झोपही चांगली लागते. तर नक्कीच हा जो एक कॉमन टिप आहे ही, आणि ती सगळी नक्कीच अप्लाय करू शकतात कुठल्याही एज मध्ये असाल तुम्ही. तर ही गोष्ट जी आहे ती नक्की अप्लाय केल्याने तुम्हाला झोप चांगली लागेल. आजपासून ते तुम्ही अप्लाय करा आणि सकाळी उठल्यावरती फ्रेशनेस छान राहतो. वर्क मोटिवेशन टुवर्ड्स युअर वर्क किंवा तुमची जी प्रोडक्टिव्हिटी आहे, क्रिएटिव्हिटी आहे टुवर्ड्स युअर वर्क किंवा टुवर्ड्स युअर फील्ड, तर ती खूप छान राहते. आणि उगाच जो स्ट्रेस येणार आहे बाहेरच्या कंडिशनचा, तर तो येत नाही. सेकंड मला असं सांगावं वाटतं की बाहेरचे जे काही कंडिशन चालू आहे, न्यूज तुम्ही वाचत असाल, व्हॉट्सअप बघत असाल किंवा युट्यूब बघत असाल, तर त्या न्यूज फक्त ऐकून सोडून द्यायला शिका. तर मनाला लावून घेऊ नका. बस आपण घरात आहोत तर आपण खूप सेफ आहोत. आपलं घर हे खूप सेफ आहे आणि तुम्ही घराच्या बाहेर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत ह्या कंडिशनवर तुम्ही खूप सेफ आहात. त्याच्यामुळे तुम्ही जे काही ऐकताय आणि इश्यू होतोय कसं ना डॉक्टर ऋतुजा, की लोक हे बघतायत की किती लोकांची डेथ झालेली आहे, पण लोक हे बघत नाहीत की किती लोक बरे झालेत. सो आता मला सगळ्यांना रिक्वेस्ट एकच आहे की तुम्ही जे न्यूज बघता तर त्यावेळी न्यूज अशा पद्धतीने पाहू नका की इतक्या लोकांची डेथ झाली, तर असे पहा की इतके लोक बरे झाले. तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टींकडे जास्त लक्ष द्या. तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टींकडे जितकं लक्ष द्याल ना, तुमच्या शरीरातली जे पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती चांगली मेंटेन राहील आणि तुमची इम्युनिटी नक्कीच मेंटेन राहणार आहे. पुढचा प्रश्न असा आहे, हाऊ टू हँडल किड्स अँड हाऊ टू कीप देम एंगेज्ड. ओके, बरोबर आहे. आता खूप दिवसांनी सगळेच घरी एकत्र आहेत आणि लहान मुलांना हँडल करणं खूप कठीण गोष्ट आहे आणि त्यांना बाहेर न सोडणं. आता बट ऑब्वियस की त्यांना सोसायटीत पण सोडता येत नसेल तुम्हाला खेळण्यासाठी, घरच्या घरी राहून ते काय करत असतील. एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हा सगळ्यांना खूप एक बोनस पॉईंट मिळालेला आहे की तुम्ही घरी आहात आणि तुम्हाला तुमच्या मुलांसोबत टाइम स्पेंड करायला मिळतोय. तुम्ही त्यांच्या सवयींवरती काम करा. आता लहानपणी त्यांना ज्या छान छान सवयी लागतील, वाचनाच्या असतील किंवा सुंदर सुंदर गाणी ऐकण्याचे असतील किंवा जे काही छंद तुम्ही मेंटेन करा. कोणी गिटार शिकतं, कोणी काही करतं, त्यांचे छंद जोपासायला तुम्ही त्यांना हेल्प करा. लहान मुलांना कधीही तुम्ही नकाराची भाषा वापरू नका, कारण ज्यावेळी तुम्ही एखाद्या लहान मुलाला म्हणता की तू हे करू नकोस तर तो मुद्दामून करणार. सो बेटर तुम्ही त्याला ऑप्शन द्या
की हे बघ तू हे आता तुला करायचंय ना, तर आपण एक काम करूयात, आपण ही गोष्ट आणि ही गोष्ट. सो ज्यावेळी तुम्ही त्याला ना पर्सनला सांगता की तुला ह्या दोन गोष्टींचे ऑप्शन्स आहेत, की आयदर तू हे कर और तू हे कर, तर त्याला असं दिसणार आहे की बाबा मला कोणी नकारत नाहीये. आणि जेव्हा त्याला दिसतं ना की आपल्या घरचेच आपल्या पॉझिटिव्हली आहेत, मग तो त्या दोन्हीला ते दोन्ही पण ऑप्शन तुमच्या सुटेबल पद्धतीने द्या, की तुम्हाला जे सुटेबल आहेत, पण त्याला ऑप्शन्स द्या. सो त्याला ऍटलीस्ट एक हे राहतं की मला घरामध्ये इज्जत आहे आणि मला प्रायोरिटीज काहीतरी मिळतात, मला ऑप्शन्स मिळतात चूज करण्यासाठीचे. आणि देन ते जेव्हा ऑप्शन चूज करतात त्यावेळी ते पॉझिटिव्हली तुमचे ऑप्शन्स चूज करतील आणि ते त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये एंगेज राहतील. आता देर आर एन नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीज. तुम्ही युट्यूबवरती वगैरे सर्च करू शकता की घरच्या घरी मुलांना काय काय ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्हाला एंगेज ठेवायचंय. तुम्ही मुलांचे तुम्ही साधं हस्ताक्षर पण तुम्ही हँडरायटिंग सुधारू शकता घरी बसल्या. खूप साऱ्या गोष्टी आहेत की तुम्ही त्यांना एंगेज ठेवा. फक्त मला इतकंच आहे की घरामध्ये सध्या ऑनलाईन पण ऑनलाईन योगासनं झालं की ऑनलाईन झुंबा झाला, असे वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज होत राहतात. तर तुमच्या मुलाची येस. आवड कुठे आहे ते तुम्ही जाणून घ्या. त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये त्यांना इन्व्हॉल्व्ह केलं तरी चालेल. इव्हन एज्युकेशनल बऱ्याचशा गोष्टी आता ऑनलाईन होत आहेत, तर त्यामध्ये त्या मुलांना रमवा. वाचनाची आवड लावा. वेगवेगळे पुस्तकं त्यांना वाचायला द्या. ह्याच्याने त्यांचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तर चांगलंच होणार आहे. मला वाटतं अजून मला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारून घ्या, बिकॉज लास्ट 5 to 10 मिनिट्स आपला आता सेशन चालणार आहे. सो कोणाला काही येस. क्वेश्चन असेल रिगार्डिंग क्वेश्चन तुम्ही नक्की विचारा. टू सम अप, डॉक्टर स्नेहा, तू आणि 5 काय सांगशील आपल्या व्ह्युअर्सना की ह्या कंडिशनमध्ये तुम्ही 5 छोट्याशा गोष्टी की तुझ्याकडनं ऍज अ टिप म्हणून तू काय सांगू शकशील? आता शेवटची 5 मिनिटं आहेत. सो आमच्या दोघींचेही आता तुम्हाला आयडीज कळालेले आहेत. सो तुम्ही ते तुमच्या जे काही पेशंट्स असतील त्यांना तुम्ही शेअर करू शकता. आणि डिरेक्टली तुम्ही आम्हाला डीएम केलं, डायरेक्ट मेसेज तुम्ही जरी आम्हाला केला तरी आम्ही नेहमी तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. तुमच्या पॅरेंट्ससाठी आम्ही नेहमी अवेलेबल आहोत, कारण तुमचे पॅरेंट्स आमच्या पॅरेंट्स सारखेच आहेत आम्हाला. सो डोंट वरी, तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमला आम्ही ट्राय करू की आम्ही आमचं बेस्ट देऊन त्याला सोल्युशन देऊ. नेक्स्ट गोष्ट, आता 5 गोष्टी या कंडिशनमध्ये काय तुम्हाला लक्षात ठेवायच्यात माझ्याकडून असं मला वाटतं. तर पहिली गोष्ट, जे काही तुम्हाला नॉन मेडिको पर्सन्स कडून किंवा विदाऊट एनी ऑथॉरिटी कडून जर तुम्हाला काही व्हॉट्सअप फॉरवर्ड्स येत आहेत किंवा व्हॉट्सअपचे काही स्टेटस दिसत आहेत, तर प्लीज तुम्ही त्यांना विचारा की या गोष्टींमध्ये काही बेस आहे का, आणि जर तो नसेल तर त्यांना त्या गोष्टी डिलीट करायला लावा. कारण की विनाकारणच्या अफवा पसरून आपल्या लोकांची भीती आता सध्या वाढवायची नाही आहे. दुसरी गोष्ट, तुमचे छंद जोपासायला चालू करा, लिखाणकाम चालू करा, मे बी कोणाशी तरी गप्पा मारायला चालू करा, डान्स चालू करा, गाणं चालू करा, विणकाम चालू करा, पण कुठल्या तरी ऍक्टिव्हिटीज मध्ये स्वतःला मेंटेन ठेवा. तिसरी गोष्ट आहे तुमचं डाएट. तर डाएट तुम्ही खूप हेल्दीच ठेवा, कारण की प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला खूप सारे गाईडलाईन्स मिळतात की काय आहारामध्ये असला पाहिजे. इतकं लक्षात ठेवायचंय की तुमचं जे काही ताट आहे ते छान कलरफुल दिसलं पाहिजे, की त्याच्यामध्ये हिरव्या भाज्या असल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये डाळ असली पाहिजे, मुगाचं वरण घेत जा तुम्ही फुलके 2-3 घेत जा, आणि राईसचं प्रमाण कमी वापरत जा. सलाड्स आणि हिरव्या भाज्या ह्याच्यावरती तुम्ही जास्त भर द्या. चौथी गोष्ट आहे की तुम्ही एक्सरसाइज रोजच्या रोज रेग्युलरली करत राहा. एक्सरसाइज गरजेचं नाहीये की खूप हेवी मसल्स ट्रेनिंगच करायचं आपल्याला. सिंपल प्राणायाम, योगा आहेत, पॉवर योगा आहे, झुंबा आहे, कार्डिओ सेशन्स आहेत, एरोबिक्स आहेत, एन नंबर ऑफ एक्सरसाइज आहेत. तुमच्या बॉडी टाईपला जे सूट होत आहेत तुम्ही तुमच्या डॉक्टरना विचारा की माझ्या बॉडीला कोणतं सुटेबल आहे, आणि तुम्ही ते एक्सरसाइजेस तुम्ही चालू करू शकता. आणि 5वी गोष्ट एक आहे की जितकं घरात पॉझिटिव्ह वातावरण ठेवता येईल तितकं पॉझिटिव्ह राहा. लोकांवरची चिडचिड कमी करा. छान छान गोष्टींना शेअर करा. विनाकारण निगेटिव्हिटी घरामध्ये पसरवू नका, कारण की घरामध्ये जितकी निगेटिव्हिटी पसरेल तितकं तुमच्या शरीरामध्ये ती निगेटिव्हिटी राहणार आहे. आणि सुंदर गोष्टी अशा करा की ज्याने तुमचं एक फील गुड नावाचं हार्मोन आहे, एंडोर्फिन आहे, ते खूप छान सिक्रेट होऊ देत. आणि ते जितकं छान सिक्रेट होईल तर तितकं तुम्हाला पुढे जाऊन त्याचा फायदा होणार आहे. आणि डॉक्टर खूपच ऋतुजा, छान. तुम्ही काही पॉसिबल सांगाल का? नक्कीच. मी सांगते, पण आपल्याला एक क्वेश्चन आला की सिटी स्कोर आहे 13, ऍडमिट करायची गरज आहे की घरीच क्वारंटाईन केला पाहिजे? बिलो 5 हा एकदम लो सिटी स्कोर म्हणतो की आपण एकदम घरी क्वारंटाईन केलं तरी चालतं, पण 13 स्कोर आहे ना, कन्सिडर करायला पाहिजे. मेडिसिन प्रॉपर येस. जायला पाहिजे. तरी सिम्पटम्स असले किंवा नसले मेडिसिन जाणं गरजेचं आहे. विथ प्रॉपर डॉक्टरला तुम्ही भेटून मेडिसिन स्टार्ट करू शकता. स्कोर आपण नक्कीच येस. कमी करू शकतो. मेडिसिन एकदा गेले की हा स्कोर कमी होतो. स्कोर याचा अर्थ काय असतं, तर तुमच्या लंग मध्ये किती इन्फेक्शन आहे त्याच्यानुसार ते स्कोर असतात. सो 13 आहे याचा येस. अर्थ की ते बऱ्यापैकी तिकडे इन्फेक्शन आहे. मेडिसिन घ्यायची गरज पडणार आहे, सिम्पटम्स असतील किंवा नसतील तरीही.
तर होम क्वारंटाईन करू शकता, बट विथ प्रॉपर तुमच्या डॉक्टरच्या गाईडलाईन्सच्या अंडर तुम्ही होम क्वारंटाईन करू शकता. असं आहे. राईट. काही त्रास असेल तर बेटर की गेट ऍडमिटेड आणि प्रॉपर ट्रीटमेंट करावी असं मला वाटतं. सेकंड एक क्वेश्चन आहे की कोरोना झालेला कसा ओळखायचा. कोरोना झाला असेल तुम्हाला तर जे सिमटम्स आहेत तुम्हाला दिसतात. फीवर येतो 100, 102, 102 वगैरे फीवर येतो. सर्दी झालेली असते, विकनेस असतो, लॉस ऑफ टेस्ट असते. हे असे सगळे सिमटम्स असतात. कधी कधी हे सिमटम्स दिसतही नाहीत. बट बरेच असं होतं की तुम्हाला सिमटम्स नसतील, कोरोना होऊनही गेला असेल, बट तुम्हाला याची कुठलंही सिमटम्स असेल तर वेळ न घालवता जाऊन लगेच आयदर तुमच्या डॉक्टरांना भेटा, ऑनलाईन कन्सल्ट करा किंवा टेस्ट करून घ्या. प्रॉपर ट्रीटमेंट स्टार्ट करा. गेट युअरसेल्फ चेक्ड. बिलकुलही अंगावर काढू नका, कारण ते आताच्या कंडिशनला बिलकुल चांगलं नाहीये. सो काहीही सिमटम्स असतील तर नक्कीच डॉक्टरांना तुम्ही भेटलं पाहिजे. जसं डॉक्टर स्नेहल तुम्हाला विचारलं की मी काय सांगेन, तर तू खूप छान सांगितलं. याच्या व्यतिरिक्त काही नाही, म्हणजे तू खूप छान एलॅबोरेट केलं आहेस. मी हेच सांगेन एक समअप म्हणून की छान पुस्तकं वाचा. छान छान आपल्याकडे युट्यूबवरती बऱ्याचशे आर्टिकल्स अवेलेबल असतात. म्युझिक खूप छान आहे. गाणी ऐका. गाण्याने तुमचं नक्कीच डिस्ट्रेस होऊ शकेल. रोज रात्री झोपायच्या आधी एक चांगला थॉट किंवा तुम्ही दिवसभरामध्ये एक चांगलं काम काय केलं किंवा एक चांगली क्षण कोणता होता ते आठवा. तसंच तुमच्या दिवसातला सगळ्यात वाईट गोष्ट काय झाली ती आठवा आणि ती सोडून द्या. झोपायच्या आधी तुमचं माइंड डिस्ट्रेस करा, हे नक्कीच मी सांगेन. आणि आपल्या डॉक्टर फ्रेंडसाठी नक्कीच मी काहीतरी सांगू शकते की आपण सगळे एकत्र आहोत, आपण सगळे बांधलेले आहोत, आपण एकमेकांच्या काय म्हणतात त्याला स्ट्रेस समजू शकतो. सो नक्कीच तुमच्या फ्रेंड सोबत किंवा तुमचे जे कलिग्स आहेत किंवा तुमचे जे अक्वेंटन्सेस आहेत त्यांच्यासोबत शेअर करत राहा. तुमच्या केसेस डिस्कस करत राहा. डिस्ट्रेस व्हा, कारण आपल्याला खूप काम करायचं आहे. आपल्याला मेंटली फिजिकली सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला खूप स्ट्रॉंग राहायचं आहे. आपल्यावरती अख्खं जग जे आहे ते डिपेंडेंट आहे. सो आपण फायटर्स आहोत. आपण आपली स्ट्रेंथ, आपण आपली ताकद, आपली इम्युनिटी आपल्याला लोक आयडल मानतात. सो आपण आपली स्वतःची काळजी घेणं प्रचंड महत्वाचं आहे आणि आपलं नोबल प्रोफेशन आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला आता डू ऑल दॅट सिच्युएशन आहे आपल्यासाठी. आपण जे काही मेडिकल फील्डमध्ये आपण शिकलो आजपर्यंत, जे काही कष्ट केलेत त्याचं आता आपल्या ऍप्लिकेशनचं फेज आहे. सो तुम्ही तुमची तब्येत नक्कीच नीट ठेवा. तुम्ही डाएटवर फोकस ठेवा. बिंग अ डॉक्टर अजिबात हलगर्जीपणा करायचं नाहीये. वेळ झाले की जेवून घ्यायचं, वेळ झालं की पाणी प्यायचं, जे काय प्रॉपर स्लीप घ्यायचीच आहे. हे मला सगळ्या डॉक्टरांना अगदी फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट सांगायचं आहे. कारण आपल्या सेक्शनमध्ये पण बरेचसे माझे डॉक्टर फ्रेंड्स इकडे आहेत आणि नक्कीच मला हे सांगायचं ओळख काळाची गरज नाहीये. तुम्हाला वाटत असेल येऊन बोला, ओपन अप व्हा, हे खूप गरजेचं आहे. बिकॉज आपण काय म्हणतो त्याला आपण सपोर्टर्स आहोत, फायटर्स आहोत, वॉरियर्स आहोत त्याच्यामध्ये. तर आपण आपली काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. बिकॉज आपल्याकडे बघून लोक ते अडॅप्ट करतात. सो आपण एक एक्झाम्पल आहोत त्यांच्यासाठी. हे नक्कीच मला सगळ्या डॉक्टरांना सांगावंसं वाटतं. कॉमन पर्सनसाठी तर तू खूप छान बोलली आहेस. मला वाटतं आजचं सेशन एकदम एक्सपेक्टेशनच्या पण खूप छान झालं आहे. लोकांच्या मी इकडे आणि कमेंट वाचते, खूप असं आवडली वाटतं की लोकांचे कमेंट खूप सुंदर येत आहेत. तर नेक्स्ट टाइम जर तुम्हाला असं एखादं लाईव्ह सेशन हवं असेल किंवा एखादा काही टॉपिक तुम्हाला जर हवा असेल तर प्लीज तुम्ही आम्हाला आता सांगू शकता. मराठी हा करू की शकता, या टॉपिकवरती करू घ्यायचं. शकता. आम्ही मी ट्राय करू की लवकरात लवकर आम्ही पण पुन्हा एकदा लाईव्ह असंच सेशन एखादं अरेंज करू. पण तुमच्याकडून आम्हाला टॉपिक्स येऊ देत, सो जेणेकरून मग आम्ही सुद्धा तुम्हाला हेल्प करू शकू या गोष्टींमध्ये. आणि इतकं लक्षात ठेवा की बिईंग अ डॉक्टर्स आम्ही नेहमी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. फक्त आम्ही अवेलेबल आहोत तर त्या गोष्टीचा तुम्ही योग्य पद्धतीने फायदा घ्या. कारण की बाकी ज्यांना गरज आहे तर त्या लोकांना विनाकारण असं नको व्हायला की तुम्ही टाइमपास म्हणून आम्हाला कॉल किंवा मेसेज करत राहताय आणि ज्यांना गरज आहे तर त्यांना आम्ही वेळ नाही देऊ शकत. म्हणजे आता हे बोलणं गरजेचं आहे. कारण की ज्यावेळी एखादी व्यक्ती तुम्हाला ओपनली सांगते की ऍज अ डॉक्टर आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल आहोत, तर आम्ही काही कारणासाठी अवेलेबल आहोत. आम्ही विनाकारण आमचा वेळ पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आम्हालाही आमच्या फॅमिलीजना पण वेळ द्यायचा असतो. आम्हाला बाकीही काही ऍक्टिव्हिटीज असतात की तिकडेही आम्हाला वेळ द्यायचा असतो. पेशंटसाठी वेळ द्यायचा असतो. सो आम्ही जर आमचे काही गोष्टी तुम्हाला शेअर करतोय किंवा आमचे जर तुम्हाला आयडीज तुमच्याकडे येत आहेत तर प्लीज माझं असं क्लिअर तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही या गोष्टींना तुम्ही आयडीज पण लोकांना तुम्ही शेअर करू शकता की तुम्ही इथे जाऊन कन्सल्टेशन घेऊ शकता म्हणून. पण विनाकारण नको त्या पद्धतीने तुम्ही आयडीज आणि या गोष्टी शेअर करू नका. ही खूप एक हंबल रिक्वेस्ट आहे आम्हा दोघींची. आणि आम्ही आहोतच तुमच्यासाठी नेहमी. तर कधीही तुम्ही
तुम्ही आम्हाला मेसेजेस करू शकता आणि अकॉर्डिंगली तुमचं कन्सल्टेशन आणि या गोष्टी आपण अरेंज करू. नक्कीच नक्कीच. सो सेशन खूप छान झालं. बिंग माय गुड फ्रेंड आणि माझे चांगली डॉक्टर मैत्रीण. खूप माझ्यासाठी हे फर्स्ट सेशन होतं. तू हे नेहमीच करत असेल, बट माझ्यासाठी हे खूप छान होतं. आणि मी लाईव्ह सेशन्स झुंबा योगा वगैरे असे घेतलेले आहेत, पण अगदीच असं बोलणं कसं आहे ना, ऍक्टिव्हिटीज करत राहणं खूप वेगळी गोष्ट आहे आणि असं कंटिन्युअसली बोलणं आणि लोक आपल्याला ऐकतायत. पहिल्यापासून खूप लोक आपल्याशी कनेक्टेड आहेत आणि खूप छान ते रिस्पॉन्स देतात. सो मलाही खूप छान वाटतंय की येस, की चांगल्या पद्धतीने झालंय. सो आय एम रिक्वेस्टिंग एव्हरीवन की तुम्हाला जर पुढचा काही टॉपिक हवा असेल तर तुम्ही आम्हाला डायरेक्टली मेसेज करून सांगा. सो आम्ही अकॉर्डिंगली नक्कीच पुढचं एखादं लाईव्ह सेशन आपण अरेंज करू. जाता जाता सगळ्यांना स्टे होम, स्टे सेफ आणि बाहेर पडत असाल तर स्वतःची काळजी घ्या. बाहेरनं घरी आल्यावरती प्रॉपर आंघोळ करणं, मास्क वापरणं, सॅनिटाईज करणं, आंघोळ करणं आणि बाकी जे काही प्रिकॉशनरी मेजर्स आहेत ते नक्कीच घ्या. बाहेर कंडिशन खरंच खूप वर्स्ट आहे, पण आपण जर आपली योग्य काळजी घेतली, डॉक्टर्सना अप्रोच केलं, तुम्हाला जे काही त्रास होता त्याच्यात तुम्ही योग्य वेळ जर तो तुम्ही एक्सप्रेस आउट केला तर तुम्हाला घाबरायची खरंच गरज नाहीये. आणि मेंटल पीस आपण आपल्या स्वतःमध्ये नक्कीच शोधू शकतो चांगल्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन. तर हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. आपले असे सेशन्स नेहमी होत राहतील. तुम्हाला तुमचे रिक्वायरमेंट जे आहे ते नक्कीच सांगत जा आणि आम्ही तुमच्यासाठी नेहमी सेवेसाठी हजर आहोत. ओके. सो आपण आता इथे लाईव्ह सेशन आणि प्रॉपरली प्रिकॉशन्स घ्या. आम्ही आहोत तुमच्यासाठी. सो तुम्ही खूप छान पद्धतीने व्यवस्थित स्वतःचे मेंटल हेल्थ मेंटेन ठेवा आणि गरज लागली तर आम्ही आहोतच तुमच्यासाठी. सो डोंट वरी. ओके. सो इकडे आपण आपलं सेशन आजचं थांबवतो आहे आणि तुम्हाला काही कुठल्या गोष्टीची गरज असेल तर नक्की डीएम करू शकता. आम्ही नक्कीच तुम्हाला रिच आउट करू. ओके. धन्यवाद. चलो, नमस्कार. थँक्यू. आपण खूप छान पद्धतीने सेशन अटेंड केलं आणि खूप छान झालेलं आहे. सो नेक्स्ट टाइम अजून एनर्जीने आपण करूयात आणि लेट्स होप की छान छान टॉपिक असे आपण करत जाऊन पुढच्या वेळी पण आपण ते डिस्कस करत राहू. नक्की. चल, बाय बाय. टेक केअर. बाय.